काल जो भाग आपण विचारात घेत होतो, बराचसं संपवलं आहे त्याचं विवेचन. प्रकृती आणि पुरुष ह्याविषयी आपण विवेचन केलं आणि ते का केलं तेही मी तुम्हाला सांगितलं. खरं म्हणजे हे प्रकृती पुरुष विवेचन हे गीतेचा जर आपण संबंध अध्यायांचा क्रम पाहिला तर हे फार पुढे येतं. 14व्या अध्यायामध्ये प्रकृती पुरुष हे विवेचन आहे. परंतु श्री अरविंदांनी सुद्धा त्यांच्या पुस्तकामध्ये आपण घेतो ह्याच संदर्भामध्ये ते विवेचन केलेलं आहे. आणि याचं कारण असं की जो कर्मयज्ञ म्हणून आपण पाहिला, हा कर्मयज्ञ म्हणजेच जे काही आपलं कर्म आपल्याला समर्पित करायचं आहे ते कोणाला करायचं हे आपल्याला माहिती असलं पाहिजे. आपण नुसतंच ईश्वर असं म्हणतो, पण ईश्वर असं न म्हणता त्या ईश्वराचं स्वरूप 3 प्रकारे कसं असतं, तो विश्वातीत कसा असतो, विश्वामध्ये म्हणजेच आपल्यामध्ये तो क्षरपुरुष आणि अक्षरपुरुष ह्या 2 रूपात कसा असतो, हे सगळं ह्या संदर्भामध्ये पाहणं आवश्यक आहे. आणि ते ज्या वेळेला आपल्याला व्यवस्थितपणे कळतं त्यावेळेला पुढे सगळंच गीतेचं विवेचन आपल्याला अधिक चांगल्या प्रकारे समजू शकतं. ह्याचं कारण असं की ह्या ज्या फार मूलभूत अशा कल्पना आहेत की माणसाचं जे काही एकूण सगळं अस्तित्व आहे ते 2 गोष्टींनी घडत असतं. एक म्हणजे ईश्वर आपल्यामध्ये अंशरूपामध्ये आहे, तो फार महत्त्वाचा आहे, एक आत्मा हा एक भाग, आणि त्यानंतर आपली प्रकृती की जी 3 गुणांनी बनलेली आहे. सत्व रज तम हे 3 गुण त्या प्रकृतीचे आहे, अपरा प्रकृतीचे. आणि पराप्रकृती जी आहे ती ईश्वराची प्रकृती, म्हणजे ती अत्यंत शुद्ध प्रकृती, ईश्वराची जी सगळी ज्ञानशक्ती त्याला पराप्रकृती असं म्हणतात. ईश्वराचं सामर्थ्य, ईश्वराचं ज्ञान हे संपूर्णतः त्या प्रकृतीमध्ये गुंतलेलं आहे. तर असं हे जे आपण आत्तापर्यंत जे विवेचन केलं त्याच्यामध्ये आपण ह्या क्षर आत्मा किंवा क्षरपुरुष आणि अक्षरपुरुष याविषयी शेवटी विवेचन करत होतो. तुम्हाला आठवत असेल त्या असं गृहीत धरते मी. आता त्यापैकी हा जो अक्षरपुरुष आपण पाहिला त्याचं स्वरूप मी सांगत होते शेवटच्या भागामध्ये की हा अक्षरपुरुष हा अगदी पुरुषोत्तमासारखा शुद्ध, म्हणजे आपल्यामध्ये असलेलं ईश्वराचं शुद्ध स्वरूप म्हणजे अक्षरपुरुष. आणि म्हणून तो अक्षर आहे, तो अपरिवर्तनीय आहे. कारण त्याचं परिवर्तन काय होणार, तो शुद्ध स्वरूपाचाच आहे, तो आणखीन त्याच्यामध्ये काय परिवर्तन होणार. तर त्यामुळे परिवर्तन कोणाचं व्हायला पाहिजे, क्षरपुरुषाचं व्हायला पाहिजे की जो गुणांमध्ये व्यतीत आहे. सगळ्या रज तम सत्व ह्या गुणांमुळे जे काही आपल्या सगळ्या जीवनाला एक विकारांचं स्वरूप, एक निराळ्या प्रकारे वासनांचं स्वरूप आपल्या जीवनामध्ये निर्माण होतं, ते बदलणं आवश्यक आहे. त्यामुळे क्षरपुरुष हा परिवर्तनीय आहे, अक्षरपुरुष हा अपरिवर्तनीय आहे, हे आपण पाहिलं. पण त्याच्याचबरोबर मी सांगितलेलं एक फार महत्त्वाचं वैशिष्ट्य की तो पुरुषोत्तमासारखा शुद्ध आहे, तो शांत आहे, तो गुणातीत आहे, त्याच्यामध्ये कुठलेही गुण नाही. हे सगळं जरी खरं असलं तरीसुद्धा ह्या अक्षरपुरुषाचं एक फार महत्त्वाचं वैशिष्ट्य जे पुरुषोत्तमापेक्षा वेगळं आहे ते म्हणजे हा निष्क्रिय आहे. मुद्दाम मी या गोष्टीचा पुन्हा उल्लेख करते आहे कारण ते आपल्या विचारामध्ये कायम असलं पाहिजे. का असलं पाहिजे ते आता तुम्हाला पुढे स्पष्ट होईल की हा अक्षरपुरुष हा निष्क्रिय आहे आणि पुरुषोत्तम जो आहे तो सक्रिय क्रियाशील आहे. आपला क्षरपुरुषसुद्धा क्रियाशील आहे, तो त्याच्या अपरा प्रकृतीमुळे त्याच्या गुणांनुसार त्या पुरुषाचं कार्य चाललेलं असतं. पण हा गुणातीतच आहे, त्या सगळ्या गुणांपासून तो अलिप्त आहे आणि त्यामुळे तो शांत असतो.
तो कुठल्याही क्रियांमध्ये सहभागी होत नाही, तो निष्क्रिय असतो. म्हणजे पुरुषोत्तम, आणि पुरुषोत्तम क्रियाशील असतो, कारण त्याची पराप्रकृती या जगातल्या सगळ्या घटना घडवतच असते, त्यामुळे तो क्रियाशील असतो. तर अशा प्रकारे हे जे ह्याचं वैशिष्ट्य आहे अक्षर पुरुषाचं, ते महत्त्वाचं अशा दृष्टीने आहे की गीतेचा एकूण जो सगळा योग आहे, गीतेचा संपूर्ण कंप्लीट योग ऑफ गीता असं जर आपण म्हटलं, संपूर्ण योग, मी मुद्दाम पूर्ण योग हा शब्द वापरत नाही आहे. कित्येक पुस्तकांमध्ये पूर्ण योग ह्या संदर्भामध्ये शब्द वापरला आहे, पण पूर्ण योग ह्याचा अर्थ फार वेगळा आहे. श्री अरविंदांच्या विचारांमध्ये पूर्ण योग म्हणजे इंटिग्रल योग, तो फार वेगळ्या स्वरूपाचा आहे. मी कंप्लीट योग ऑफ गीता या अर्थाने गीतेचा योग किंवा गीतेचा संपूर्ण योग हा शब्द वापरते. कधीही माझ्या बोलण्यामध्ये हा शब्द आला तर लक्षात घ्या की गीतेचा योग आपण त्याविषयी बोलतो आहे. गीतेमध्ये जे काही योग सांगितलेला आहे त्याविषयी आपण बोलतो आहे. तर हा जो गीतेचा योग आहे, म्हणजेच योग याचा अर्थच असा की ईश्वराशी आपण युक्त होणं. योग पावणं याचा अर्थच असा की ती जे एक सर्वात श्रेष्ठ अशी जी एक शक्ती आहे, त्या शक्तीशी आपण एकात्म होणं, तादात्म्य पावणं, युक्त होणं म्हणजे योग. तर हा जो गीतेचा योग आहे, ह्या योगाचं स्वरूप आपल्याला नीटपणे कळायला पाहिजे असेल तर आपल्याला अक्षर पुरुष आणि पुरुषोत्तम ह्यातला हा फरक विचारात घ्यावाच लागतो, की ज्याचा उल्लेख मी आत्ता करत होते की अक्षर पुरुष हा निष्क्रिय आहे आणि पुरुषोत्तम हा क्रियाशील आहे. हा जो त्यांच्यातला फरक आहे हा आपण विचारात घ्यावाच लागतो. का विचारात घ्यावा लागतो तर गीतेच्या योगानुसार आपला जो काही विकास, जी काही उन्नती, जी काही उत्क्रांती आपली होत जाते, आपल्या आत्म्याची जी काही उत्क्रांती होत असते, ती समजा आपल्या क्षरपुरुषाकडून आपण हळूहळू परावृत्त झालो, या अपराप्रकृतीपासून आपण अलिप्त व्हायला लागलो आणि आपण हळूहळू त्या अक्षरपुरुषासारखे आपण झालो. म्हणजे अक्षरपुरुष हा तर पुरुषोत्तमासारखा आहे, तिथपर्यंत आपण पोचलो. इतका आपला विकास जर समजा आपल्याला साधता आला तर ती सुद्धा प्रगतीची एक फार मोठी अवस्था आहे. ते सुद्धा काही सहज शक्य नाही आहे, कारण अपरा प्रकृती ज्याच्यात आपण गुंतलेलोच आहोत ती टाकायची आणि आपण इतक्या वेगळ्या स्थितीमध्ये जायचं हे फार कठीण आहे. पण जर समजा एखाद्या माणसाला ते साध्य झालं तर अक्षर पुरुषापर्यंत जर तो पोचला तर त्याचं स्वरूप कसं होईल तर त्याचं स्वरूप असं होईल की त्याला सिद्ध पुरुष म्हणता येतं. सिद्ध पुरुष असं म्हणता येतं. पण त्याची सिद्धी कशा प्रकारची असते तर तो निर्व्यक्तिक असतो. जसा अक्षर आत्मा निर्व्यक्तिक आहे, बरोबर आहे. आठवत आहे तुम्हाला काल सांगितलेलं की अक्षर आत्मा सर्वांमध्ये एकच आहे. म्हणजे कुठलाही एका व्यक्तीमध्ये तो आहे असं नाही, सर्व प्राण्यांमध्ये आहे, सर्व वनस्पतींमध्ये आहे, सर्व माणसांमध्ये आहे. मग ते कुठल्याही देशातले असोत, ते कुठल्याही धर्माचे असोत, कुठल्याही वंशाचे असोत, सर्वांचा एकच आत्मा. अशी ही एक अत्यंत सर्वसमावेशक कल्पना यामध्ये आहे अक्षर आत्म्याच्या संदर्भात. सर्वसमावेशक, कारण सगळी माणसं मग समानच. जर आत्माच समान असेल सगळ्यांचा तर सगळी भूत मात्र समान. मग हा फार उच्च आहे आणि तो फार कनिष्ठ आहे असं मानण्याचं कारणच नाही. म्हणजे पहा की भारतीय संस्कृतीची समतेची खरी मूलभूत जी काही कल्पना आहे ती किती व्यापक स्वरूपाची आहे, किती समावेशक स्वरूपाची आहे. आज आपण ती संपूर्णतः
घालवली आहे. आपण भेद, प्रत्येक गोष्टीमध्ये भेद आपण करतो, परंतु खरी आपली कल्पना समतेची वेदांतानुसार, वैदिक वाङ्मयानुसार जी आहे ती अशा प्रकारची आहे की एकच आत्मा सर्वांमध्ये आहे, सर्वगत आहे. त्यामुळे अर्थातच सर्व माणसं, सर्व प्राणी हे सगळे समान. तुम्हाला नामदेवांची गोष्ट माहिती असेल, पुन्हा गोष्टीमध्ये जाते, थोडासा 1-2 मिनटं घालवते. नामदेवांची गोष्ट माहिती असेल कदाचित ऐकून, की नामदेव विठ्ठलाचे अत्यंत भक्त होते आणि पंढरपूरला विठ्ठलाच्या मंदिराच्या बाहेर बसून ते दुपारी जेवत होते. हातामध्ये भाकरी होती आणि तूप, गूळ असं काही होतं त्यांच्या हातामध्ये. तर एक कुत्रा आला आणि त्यांच्या हातातली भाकरी घेतली आणि पळायला लागला. हे त्याच्या मागे धावायला लागले. त्या कुत्र्याला असं वाटलं की आपण त्यांची भाकरी घेतली म्हणूनही आपल्या मागे धावतायत. आणि नामदेव त्याला असं म्हणतायत की अरे बाबा, तू नुसती कोरडी भाकरी कशी खाशील, तू त्याच्याबरोबर थोडं तूप घे, थोडं गूळ घे. म्हणजे जसं मला तूप आणि गूळ पाहिजे भाकरीबरोबर, तसं त्या कुत्र्याला पाहिजे. ही जी भावना असते ना, ही भावना ही समतेची भावना असते. की आपल्याला हे ह्या ज्या कथा आहेत ना, ह्या कथांना तुम्ही खरं माना नाही तर खोटं माना, पण त्यातलं तथ्य काय आहे हे आपण समजावून घ्यायचं असतं. आणि ते तथ्य अशा प्रकारचं आहे की आपली समतेची कल्पनाच अशी आहे की सर्वांमध्ये तोच आत्मा आहे. मग त्या कुत्र्यामध्ये काय आणि नामदेवांमध्ये काय, एकच आत्मा आहे. ही समतेची एवढी समावेशक अशी आपली कल्पना आहे. पण आपण ते सर्व आज घालवून बसलेलो आहोत. त्याची कारणं त्यामध्ये मी पडत नाही, पण एकूण आज परिस्थिती अशी आहे की खरी समता आपल्या, आणि ही जी समता आहे आपल्या भारतीय संस्कृतीतली, ही समता अध्यात्मावर आधारित आहे. बरोबर आहे ना? ही अध्यात्मावर आधारित आहे. ही केवळ एखादी राजकीय विचारसरणी नाही आहे. हे कम्युनिझम नाही, हे म्हणजे काय साम्यवाद, समाजवाद नाही आहे हा, किंवा घटनात्मक तरतूद नाही आहे ही, कायद्याची तरतूद नाही आहे ही, जे आज आपल्याला सगळं करावं लागतं ते काही नाही. ही जी समता आहे ही आध्यात्मिक समता आहे. ह्याला अध्यात्माचा पाया आहे. आणि तो अध्यात्माचा पाया म्हणजे काय, की सर्वांचा आत्मा एकच आहे. मग त्याच्यामध्ये भेद कुठला करणार, हा अध्यात्माचा पाया आपल्या समतेच्या कल्पनेला आहे. तर असा हा जो अक्षर पुरुष आहे, इथपर्यंत जर आपली प्रगती झाली तर खरोखर आपला कितीतरी विकास झाला. म्हणजे तशासारखेच आपण झालो, अशी साम्य दृष्टी आपल्यामध्ये आली. त्या अक्षर पुरुषासारखे आपण शांत झालो. काही क्रिया घडू देत, परंतु आपण जर शांत झालो तर आपली कितीतरी प्रगती झाली, कितीतरी आत्मिक विकास झाला असं म्हणता येतं. परंतु गीता आपल्याला असं सांगते की जर समजा आपलं व्यक्तित्व आपण या अक्षर पुरुषामध्ये विलय त्याचा केला, विलय केला म्हणजे व्यक्तित्व आता ह्याच्या पुढे नाही, अक्षर पुरुष हे आपलं स्वरूप, म्हणजे शेवट, आपल्या विकासाचा शेवट काय, तर अक्षर पुरुषाप्रत जाणं, हे एवढंच जर विकासाचं आपण उद्दिष्ट ठेवलं तर काय होईल, तर अक्षर पुरुष जसा निष्क्रिय आहे तसे आपण निष्क्रिय हो. बरोबर आहे की तो निष्क्रिय आहे, तो कर्मशील नाही आहे. मग आपणही त्याच्यापर्यंत गेलो आणि आता आपल्याला सगळं साध्य झालं, सिद्धी प्राप्त झाली असं म्हणून आपण आपल्याला मोक्षही मिळू शकेल कदाचित, परंतु ते जे आहे ते तो जो आत्म्याचा आपला विकास आहे तो कसा आहे का, या जगामध्ये जोपर्यंत आपण देह धारण करून राहिलेलो आहोत तोपर्यंत आपण असे जर निष्क्रिय झालो तर ते बरोबर नाही. आणि त्यामुळे गीतेनुसार अक्षर पुरुषापर्यंत प्रगती होणं ही विकासाची एक पायरी आहे, एक पायरी आहे, एक स्टेप आहे.
त्या स्टेपपर्यंत तुम्ही जाताय, ती पायरी त्या पायरीपर्यंत तुम्ही पोचलंच पाहिजे. असं नाही आहे की एकदम इथून तुम्ही त्या शिखरावरती उडी मारू शकणार आहात, असं नाही आहे. या मधल्या पायरीवरती तुम्हाला पोचायलाच पाहिजे. म्हणून अक्षर पुरुषापर्यंत आपली प्रगती व्हायलाच पाहिजे. आपण तसे शांत व्हायला पाहिजे आणि सर्व त्याच्यासारखी सगळी वैशिष्ट्य आपल्या जीवनामध्ये यायला पाहिजे. पण त्याच्याबरोबर आपण निष्क्रिय झालो तर मग अर्जुनाचा विचार ह्या संदर्भामध्ये करून बघा की अर्जुन जर समजा अक्षर पुरुषापर्यंत विकसित झाला असता आणि तिथेच जर तो थांबला असता तर मग त्याच्यापुढे त्यांनी कर्म केलं काय आणि न केलं काय? त्यांनी कर्मसन्यास घेतला तरी काय हरकत आहे? काहीच हरकत नाही, कारण तो अक्षर आत्मा जसा निष्क्रिय आहे तसा अर्जुनही निष्क्रिय होऊ शकतो. म्हणजे कर्मसन्यास हे अर्जुनाला तर आणखीन बरंच वाटलं असतं, कारण त्याची मनस्थिती अशी होती की ह्या सगळं हत्याकांडाचं कार्य मला नको आहे, हीच तर त्याची मनस्थिती होती. त्यामुळे कदाचित त्याला संन्यासच बरा वाटला असता. पण श्रीकृष्णाने अर्जुनाला कर्मसन्यास घ्यायला परवानगी दिलेली नाही. अर्जुनाच्या विचारांना अर्जुनाने म्हटलंय त्याला की मी संन्यास घेऊ का, कर्मसन्यास घेऊ का, असं विचारलेला आहे प्रश्न. पण अर्जुनाने त्याला मान्यता दिलेली नाही. मग का दिली नाही ह्याचा जर आपण विचार केला तर आपल्याला दिसतं की अक्षर पुरुषापर्यंत पोचून आपण जर तिथेच थांबलो तर आपण निष्क्रिय होऊ. आणि गीतेचं उद्दिष्ट हे माणसाला निष्क्रिय करणं हे मुळीच नाही आहे. माणसाला कर्मप्रवृत्त करणं यासाठी तर गीता सांगितली गेलेली आहे की जो अर्जुन आपलं कर्म टाकून बसलेला होता, सगळी शस्त्र टाकलेली होती, त्या अर्जुनाला पुन्हा कर्मप्रवृत्त करायचं आहे. ह्या उद्देशाने तर गीता निर्माण झालेली आहे. आणि त्यामुळे अर्थातच श्रीकृष्ण ह्या कर्मसन्यास या कल्पनेला कधीच मान्यता देणं शक्य नव्हतं. आणि म्हणून त्याला त्यांनी कर्मप्रवृत्त त्यांनी व्हावं ह्यासाठी संपूर्णतः शेवटपर्यंत गीतोपदेशात प्रयत्न केलेला आहे. म्हणजेच गीतेचा जो योग आहे, जे ईश्वर प्राप्तीचं साधन म्हणून आपण गीतोपदेशाचा जर विचार केला तर आपल्याला अशाच प्रकारे विकास आपला होणं आवश्यक आहे की आधी आपण ही पहिली पायरी गाठायची आणि तिथून मग नंतर आपण पुरुषोत्तमापर्यंत पोचायचं. कारण जो पुरुषोत्तम ह्या सर्व जगामध्ये घडणाऱ्या घटना घडवत असतो त्याच्या पराप्रकृतीच्या आधारे, त्या पुरुषोत्तमाशी आपण एकात्म व्हायचं. त्याच्याशी आपण आपलं साधर्म्य म्हणजे त्याच्यासारखं होणं, आपलं साधर्म्य साधायचं. ह्याला साधर्म्य मुक्ती किंवा सायुज्य मुक्ती असं गीतेमध्ये म्हटलेलं आहे. ह्या मुक्तीला सायुज्य मुक्ती म्हणजे त्या पुरुषोत्तमाशी युक्त होणं ही सायुज्य मुक्ती किंवा साधर्म्य मुक्ती, त्याच्यासारखं आपण होणं हे साधर्म्य मुक्ती. म्हणजे त्याची जशी प्रकृती आहे, त्याची जशी जाणीव आहे, त्याचं जसं ज्ञान आहे, त्याचं जसं कार्य आहे तसंच आपल्याकडून व्हावं, त्याच्या कार्याचं आपण साधन व्हावं, अशा प्रकारची शिकवण गीतेमध्ये आहे. आणि हा जो सगळा गीतेमधला हा जो सगळा उल्लेख आहे ह्या संदर्भातला, त्याला राजगुह्य असं गीतेमध्ये म्हटलेलं आहे. राजगुह्य असं म्हटलेलं आहे. तुम्ही जर गीता कधी अभ्यासली असेल किंवा अभ्यासणार असाल तर लक्षात घ्या, राजगुह्य म्हणजे अत्यंत उत्तम असा संदेश की आपल्याला योग जर साधायचा असेल गीतेचा तर आपल्याला अशा प्रकारे
विकसित व्हायचं आहे. आधी प्रथम क्षरपुरुषाकडून अक्षरपुरुषाप्रत जायचं, अक्षरपुरुषाकडून पुरुषोत्तमापर्यंत जायचं. हा विकासाचा मार्ग आहे. आपण एकदम पुरुषोत्तमाशी युक्त होऊ शकत नाही. आपल्याला ह्या मार्गाने हळूहळू जायचं आहे. अक्षरपुरुषापर्यंत पोचलो की पुढचं दर्शन आपल्याला होतं आणि ते दर्शन झालं की आपण त्या विश्वातीत ईश्वराशी एकात्म होण्यासाठी मग पुढे आपण प्रयत्न करायचा. तर असा हा सगळा ह्या गीतेतला संपूर्ण योग ज्याला म्हणतात तो अशा प्रकारचा आहे. तर ह्या सर्व योगामध्ये एक मात्र म्हणजे आत्ता जे मी सांगितलं की योग कसा आहे किंवा विकास कसा व्हायला पाहिजे, तर निष्क्रियता आपल्याला नको आहे. आपल्याला काय पाहिजे आहे, कर्मप्रवृत्ती आपल्यामध्ये असली पाहिजे. हे गीतेचं उद्दिष्ट आहे आणि ते जर आपण लक्षात घेतलं तर आपल्याला म्हणता येतं किंवा आपल्याला स्पष्टपणे कळतं की गीतेमध्ये कर्माला अत्यंत महत्त्व आहे. कर्माला अत्यंत महत्त्व आहे आणि ह्याचा उल्लेख मी मुद्दाम प्रकर्षाने करते. श्री अरविंदांचे विचार आपण पाहतो आणि श्री अरविंदांनी स्पष्टपणे त्यांच्या लेखनामध्ये असं लिहिलेलं आहे की गीतेमध्ये कर्माला जितकं महत्त्व दिलेलं आहे तितकं कुठल्याही इतर धर्मग्रंथामध्ये दिलेलं नाही, असा उल्लेख त्यांनी केलेला आहे. आणि अरविंदांचं एकूण सर्व म्हणजे केवळ आपल्याच म्हणजे भारतीय धर्मग्रंथांचंच नव्हे तर इतर धर्मग्रंथांचंही त्यांचं पूर्ण अभ्यास होता. पण तरीसुद्धा ते म्हणतात की कर्माला इतकं महत्त्व इतर कुठल्याही धर्मग्रंथामध्ये दिलेलं नाही जितकं गीतेमध्ये दिलेलं आहे. आणि म्हणून गीतेचा एकूण हेतू, गीतेचं एकूण उद्दिष्टच फार वेगळ्या स्वरूपाचं आहे आणि ते आपण लक्षात घ्यायलाच पाहिजे. असंच म्हणजे एकूण या थोडासा जो मी उल्लेख आत्ता केला की आपली अक्षर आत्मा जो आहे तो तसा सर्वांमध्ये एकच आत्मा आहे, ही आपली समत्वाची कल्पना आहे. अगदी थोडक्यामध्ये मी उल्लेख केला होता. जर मला वेळ मिळाला तर समत्वाबद्दल अरविंदांचे म्हणजे गीतेमध्ये असलेलं समत्व ह्याबद्दल अरविंदांचे जे विचार आहेत ते मला मांडण्याची माझी इच्छा आहे. वेळ बघूया कसा मिळतो तो. पण फार सुंदर म्हणजे जवळजवळ 3 चॅप्टर्स त्यांच्या पुस्तकामध्ये फक्त समत्व याच्यावर आहे. इतकं ते महत्त्वाचं ते मानतात. तर इतकं विस्तारित नाही पण निदान थोडीशी कल्पना व्यवस्थित यावी म्हणून थोडंसं विवेचन करण्याची माझी इच्छा आहे. बघूया आजसुद्धा कदाचित जमलं तर करता येईल. अशा प्रकारे हा जो पुरुषोत्तमापर्यंत पोचायचं अशा प्रकारचा म्हणजे त्याला सिद्धी म्हटलं आहे, त्याला पूर्णत्व म्हटलं आहे. लक्षात घ्या, त्याला पूर्णत्व म्हटलेलं आहे. आणि हे असं पूर्णत्व साध्य करणं, असं पूर्णत्व संपन्न आपलं जीवन असणं हे गीतेचं उद्दिष्ट आहे. या पूर्णत्वाला आपण पोचायचं की क्षरापासून अक्षरापर्यंत, अक्षरापासून पुरुषोत्तमापर्यंत. आणि केवळ हे शाब्दिक लक्षात घेऊ नका, त्याचे अर्थ कालपासून मी सांगत आलेले आहे. ते अर्थ विचारात घेऊन ह्या गोष्टीचा विचार करा. तर अशी ही एकूण जी ईश्वरी प्रकृती पुरुषोत्तमाची, त्या प्रकृतीचं जवळजवळ प्रतिबिंब आपल्या जीवनात पडेल असं आपलं जीवन झालं पाहिजे. ती प्रकृती, ईश्वराची प्रकृती जणू काही आपल्या जीवनामध्ये प्रतिबिंबित झाली आहे. जसं सूर्याचं प्रतिबिंब पाण्यामध्ये पाहिलं की असं वाटतं सूर्यच आहे असं जे वाटतं, ते तसं त्या ईश्वराची जी प्रकृती आहे, पुरुषोत्तमाची जी प्रकृती आहे ती आपल्या जीवनामध्ये प्रतिबिंबित होईल असं स्वरूप आपल्या जीवनाला प्राप्त होणं हे
गीतेच्या उपदेशामध्ये सांगितलेलं आहे आणि तिथे आपल्याला गीता मिळते. अशा प्रकारे हा सगळा गीतेचा योग आहे. आता हा योग जो अर्जुनाला ते भगवंत सांगतायत, तो सांगत असताना हे सगळे विचार अर्जुनाला योग्य प्रकारे कळावे, त्याला त्याच्या मनामध्ये ते रुजावे की तू कसा हो, तू कशा प्रकारे तुझा विकास व्हायला पाहिजे. हे सगळं जे काही त्यांनी सांगितलेलं आहे ते अर्जुनाला पूर्णतः पटावं, त्याच्या मनामध्ये ते रुजावं अशी भगवंताची इच्छा आहे. म्हणून हे सगळं सांगत असताना भगवंत एक महत्त्वाचा उल्लेख करतात आणि तो म्हणजे असा की भगवंत असं म्हणतात की अर्जुना, अरे तू माझ्याकडे बघ ना. म्हणजे स्वतःचं उदाहरण देतात. तू माझा विचार कर ना अर्जुना, मी कसं आहे, मला कर्म करण्याची काय गरज आहे, काही आवश्यकता आहे का? मला काहीही आवश्यकता नाही आहे. कारण का अशा मोठ्या यादव वंशातला तो जरी सिंहासनावर कधीही बसलेला नसला तरी कुठल्याही प्रकारे कार्य न करता सगळ्या गोष्टी प्राप्त होतील असं त्याचं स्थान होतं. कुठल्याही युद्धामध्ये त्याला सहभागी होण्याची गरज नव्हती, कुठल्याही दैत्याशी त्याला लढण्याची गरज नव्हती. पण तो काय म्हणतोय अर्जुनाला की अर्जुना, तू ह्याचा विचार कर की अरे मला काय आवश्यकता आहे कर्म करण्याची, तरीसुद्धा मी कर्म करतोय ना, हे तू लक्षात घे आणि तू माझ्यासारखा हो असं म्हटलेलं आहे. बघ, तुम्ही श्लोक वाचलेत गीतेतले किंवा ज्ञानेश्वरीतल्या ओव्या पाहिल्या तर हे अगदी असे विचार आहेत की तू माझ्यासारखा हो, बघ ना माझ्याकडे बघ, मी कशाला कर्म करतोय, मला काय जरूर आहे कर्म करण्याची, पण तरीसुद्धा मी करतोच आहे ना कर्म. तर तू माझ्यासारखा हो. एवढंच नव्हे तर तू केवळ कर्म कर असं नाही, तर तू माझ्यासारखं कर्म कर. तुझं कर्माचं स्वरूपसुद्धा माझ्यासारखं असू दे. आणि ईश्वराचं कर्माचं स्वरूप कसं असतं हे आता पुढच्या विवेचनामध्ये हळूहळू स्पष्ट होणार आहे, आजच स्पष्ट होणार आहे. तर ते जे माझं कर्माचं स्वरूप आहे तसं तुझ्या कर्माचं स्वरूप होऊ दे. माझी जशी प्रकृती आहे तशी तुझी प्रकृती होऊ दे. मला जसं ज्ञान आहे तसंच ज्ञान तुझ्यामध्ये असू दे. असा तू पूर्णता संपन्न अशी व्यक्ती तू हो अर्जुना, असा उपदेश त्याला या संदर्भामध्ये केला आहे. म्हणजे आपलं उदाहरण त्याच्या पुढे ठेवलं आहे. आणि हे जे आहे ना, श्री अरविंद म्हणतात की श्रीकृष्णाने आपलं उदाहरण अर्जुनापुढे ठेवणं ही गोष्ट इतकी महत्त्वाची आहे. का महत्त्वाची आहे तर ईश्वराचं कर्म म्हणजे दिव्य कर्म असतं आणि दिव्य कर्म कसं केलं जातं हे ईश्वराकडूनच आपल्याला कळतं. ते कर्म श्रीकृष्ण कसा करतो हे अर्जुनाने लक्षात घ्यावं आणि त्यांनीही तसंच दिव्य कर्म करावं ही अशी अपेक्षा आहे. आणि म्हणून श्री अरविंद म्हणतात की जे स्वतःचं उदाहरण त्यांनी सांगितलं त्याला एक वेगळा अर्थ आहे. म्हणजे केवळ आपण आपल्या मुलांना सांगतो की बघ मी कसं वागते तसं वागण्याचा प्रयत्न कर असं आपण म्हणतो, पण त्याच्यामध्ये दिव्य कर्म हा भाग नाही आहे. ह्या ठिकाणी दिव्य कर्म ईश्वर जो करतो ते दिव्य कर्म असतं. आणि ते दिव्य कसं असतं हे आता आपल्याला पुढे आताच लगेचच कळणार आहे. तर ते दिव्य कर्म तसं तुझं कर्म असू दे, तसा तू हो, असा पूर्णता संपन्न तू हो अर्जुना, हे त्यांनी कर्मयोगामध्ये त्याला सांगितलेलं आहे. आता हे सांगत असताना गीतेत पुढे जिथे जे काही विवेचन आहे ते एका विशिष्ट संकल्पनेचं आहे. आणि ती संकल्पना आता अत्यंत महत्त्वाची आणि सुंदर संकल्पना आहे. मुद्दाम सुरुवातीलाच सांगते की आपण आजची माणसं हे अशा काहीतरी एका विचित्र परिस्थितीमध्ये आहोत की आपण स्वतःला बुद्धिवादी
सो कॉल्ड बुद्धिवादी असं आपण म्हणून घेतो की आम्ही बुद्धीनुसार वागतो, रॅशनॅलिस्ट ज्याला म्हणतात, आम्ही बुद्धिवादी आहोत, आम्हाला आमच्या बुद्धीला जे पटतं तेच बरोबर, आम्हाला ते प्रत्यक्षतः पटलं पाहिजे तरच त्याला आम्ही सत्य मानतो, हे बाकीच्या गोष्टी आम्ही सत्य मानत नाही वगैरे वगैरे, अशा सगळ्या बुद्धिवादी सो कॉल्ड बुद्धिवादी कल्पना आपल्या मनामध्ये असतात. थोड्याशा आत्ता जे काही आपण विवेचन करणार आहोत त्यासाठी, ते नीट समजावून घेण्यासाठी थोडासा हा विचार आपल्या मनामध्ये जर असेल थोडा बाजूला ठेवा, नीटपणे ऐकून घ्या आणि मग तुमच्यामध्ये काही शंका असतील तर मग आपण पाहूया. पण हा जो विचार आहे तो फार महत्त्वाचा आहे आणि तो म्हणजे असा की गीतेमधली अवतार संकल्पना, गीतेमधली जी अवतार संकल्पना आहे, कृष्ण हा अवतार आहे गीतेमध्ये, बरोबर आहे. ऐकून माहिती असेल तुम्हाला की तो ईश्वराचा अवतार आहे असं गीतेमध्ये त्याचं स्थान आहे. ही जी अवतार संकल्पना आहे अत्यंत सुंदर आणि गीतेमध्ये ती कशी स्पष्ट केलेली आहे आणि श्री अरविंदांनी ती कशी स्पष्ट केलेली आहे ते दोन्ही तुमच्या पुढे मी मांडते आहे. आणि फार सुंदर, म्हणजे मला खरोखर अतिशय भावणारं असं ते असा तो भाग आहे. आता फक्त आज थोडी बोलण्याची थोडी ताकद कमी आहे, पण बघूया. नाही आता कधी आपल्याला वेळ आहे ना, हां नाही आपण सुरू तर करूया, नाही तर मग होणार नाही. ही अवतार संकल्पना गीते म्हणजे अवतार, कृष्ण हा अवतार आहे असं कृष्णाने स्वतःच गीतेमध्ये सांगितलेलं आहे. कृष्ण स्वतः सांगतोय अर्जुनाला की मी अवतार आहे ईश्वराचा. हा प्रसंग कसा आला इथपासून आपण सुरुवात करतो की असं का घडलं की कृष्णाने स्वतः सांगितलं की मी ईश्वराचा अवतार आहे. हे कसं घडलं तर हा जो कर्मयज्ञ जो काही आपण पाहिलं, कर्मयज्ञाबद्दलचं विवेचन आपलं झालेलं आहे. तर हा जो सगळा कर्मयज्ञ सांगत होता भगवंत अर्जुनाला, की ज्याच्यामध्ये त्यांनी स्वतःचंही उदाहरण दिलं, आत्ताच मी सांगितलं. तर हा जो सगळा ज्ञानपूर्ण कर्म कसं करायचं सगळं त्याचं आपण विवेचन जितकं आवश्यक आहे तेवढं पाहिलेलं आहे. तर हे सगळं कर्मयज्ञाबद्दल बोलत असताना किंवा ह्या कर्मयोगाबद्दल बोलत असताना, दोन्ही शब्द वापरते, कर्मयोगाबद्दल बोलत असताना कृष्ण सहजपणे असं बोलून गेला की अर्जुना, हा जो योग म्हणजे कर्मयोग, हा जो योग मी तुला आता सांगितला तो तुला पहिल्यांदा मी सांगितलेला नाही आहे. असं समजू नकोस की तू पहिलाच कोणीतरी आहेस की ज्याला मी हा योग सांगितला. तुलाच पहिल्यांदा मी हा सांगितलेला नाही आहे. हा योग अत्यंत प्राचीन काळापासून अस्तित्वामध्ये आहे आणि हा योग मी प्रथम, भगवंत म्हणतोय हा योग मी प्रथम विवस्वान सूर्यदेवाला सांगितला. त्याचे म्हणजे गीतेतले सगळं वर्णन सांगते मी. पहिल्यांदा मी हा योग विवस्वान सूर्यदेवाला सांगितला. सूर्यदेवाकडून मनूनी म्हणजे मानवाचा जो मूळ पुरुष, त्या मनूनी हा योग शिकून घेतला. पुढे पुढे सांगते ही सगळी परंपरा. पण हे जे मी आत्ता बोलले की मी हा योग सूर्यदेवाला सांगितला आणि सूर्याकडून हा योग मनूनी शिकून घेतला, म्हणजे माणसाने शिकून घेतला. माणसाचा जो मूळ पुरुष मनू त्यांनी शिकून घेतला. हे काय आहे म्हणजे हे नुसतं आपण असं शब्द जर वापरले काही अर्थच लागत नाही की ह्याला काय
अर्थ आहे, त्याचा अर्थ खरं म्हणजे असं आहे पहा, की त्याचा खरा अर्थ असा आहे की हा कर्मयोग आहे. आणि कर्मयोगाचं पूर्ण स्वरूप आपण पाहिलेलं आहे की तो कसा असतो, की आपल्या मनामध्ये अहंकार असता कामा नये, आपल्या मनामध्ये कामना, निष्काम आपण असलो पाहिजे, बरोबर आहे. कर्मफळाचा विचार आपण करता कामा नये, समत्वाच्या बुद्धीने आपण कर्म केलं पाहिजे. हे जे सगळी कर्मयोगाची वैशिष्ट्ये आपण आत्तापर्यंत पाहिली, ती जी वैशिष्ट्ये आहे ती लक्षात घेऊन ह्या शब्दांचे अर्थ आपल्याला कळू शकतात. कसे तर हा योग हा ईश्वर आहे, ईश्वर बोलतोय, ईश्वर म्हणतोय की हा योग मी पहिल्यांदा सूर्याला सांगितला. म्हणजे काय, सूर्याला सांगितला म्हणजे काय, किंवा सूर्याने तो आचरणात आणला म्हणून मग पुढे मनूनी आचरणात आणला, म्हणजे याला अर्थ काय आहे. तर सूर्य पहा, कर्मयोगाचं जे स्वरूप आहे की मनात अहंकार नको, कामना नको, समत्व बुद्धी पाहिजे, हे जे सगळं आहे ते सूर्याच्या बाबतीत घडतं की नाही. निरंतरपणे सूर्य हा सतत आपल्याला अस्तित्वामध्ये कुठे ना कुठेतरी तो असतोच, तो काही कुठे जात नाही, तो आपलं निरंतरपणे कार्य करतच असतो. म्हणजे तो आपलं कर्म कधी थांबवत नाही. आणि ते पुन्हा निरहंकारी, तो असं म्हणत नाही मी प्रकाश देतो तुम्हाला, असं कधी सूर्य म्हणत नाही. आपल्याकडून कुठल्याही अपेक्षा करत नाही कर्मफळाच्या, त्यांनी केलेल्या कर्माच्या, की तो आपल्याला असं म्हणत नाही की मी तुम्हाला इतका प्रकाश देतो, तुम्ही मला काहीतरी द्या, काहीच नाही. म्हणजे निरहंकारी कर्म, निष्काम कर्म, समत्व, सगळ्यांना प्रकाश देतो. की हा गरीब आहे म्हणून त्याला नाही द्यायचा आणि हा श्रीमंत आहे म्हणून त्याला तर प्रकाश द्यायचा, असं काही नाही, सर्वांना तो प्रकाश देतो. म्हणजे हे जे कर्मयोगातले जे गुण असले पाहिजे ते सगळे सूर्याच्या बाबतीमध्ये दिसतात. म्हणून या ठिकाणी असं म्हटलेलं आहे. हे अशा प्रकारचं स्पष्टीकरण गीतेमध्ये कुठेही केलेलं नाही आहे, पण हे स्पष्टीकरण मी मुद्दाम तुम्हाला सांगते, नाही तर या शब्दांना काही अर्थच राहत नाही. की सूर्यदेवाला पहिल्यांदा मी हा योग सांगितला असं ईश्वर म्हणतोय, म्हणजे काय तर सूर्यदेव पहिल्यांदा अशा प्रकारे वागायला लागला. आणि सूर्य कसा वागतोय हे मनूने पाहिलं, म्हणजे मानवाच्या मूळ पुरुषांनी पाहिलं की सूर्य पहा कसा वागतोय, सर्वांना प्रकाश देतोय, निरंतरपणे कार्य करतोय, कुठल्याही कर्मफळाची अपेक्षा करत नाही, हे सगळं मानवाच्या लक्षात आलं. म्हणून मनूनी त्याच्याकडून ते शिकून घेतलं. याचा अर्थ काय की मनूच्या लक्षात आलं की सूर्य जसा वागतो तसं आपण कर्म केलं पाहिजे. आलं लक्षात की ह्या शब्दांचे जे अर्थ आहेत ते असे आहेत की सूर्याला मी हा पहिल्यांदा सांगितला, सूर्याकडून मनूनी तो शिकून घेतला. म्हणजे मनूनी सूर्याकडे पाहिलं आणि त्याच्या लक्षात आलं की आपणही तसंच कर्म केलं पाहिजे. आणि मनूकडून पुढे ही परंपरा आणखी मोठी आहे आणि ती अशी आहे की पुढे भगवंत म्हणतो की मनूनी सूर्याकडून तो शिकून घेतला. नंतर मग मनूकडून इक्ष्वाकुनी, म्हणजे सूर्यवंश जो आहे त्या सूर्यवंशातला मूळ पुरुष जो होता त्याचं नाव इक्ष्वाकू. तर त्या इक्ष्वाकुनी हा पुढे नंतर शिकून घेतला मनूकडून. आणि मग इतर अनेक राजर्षींनी पुढे असा तो शिकून घेतला. ह्या राजांनी त्याला शिकवला, आणि राजर्षी शब्द वापरला आहे. म्हणजे राजऋषी, केवळ राजे नव्हे, ऋषित्वाला पोचलेला राजा, हे लक्षात घ्या. त्यांनी हा योग शिकून घेतला. आणि भगवंत असं म्हणतो, पुन्हा एकदा पाहिजे तर परंपरा सांगते की ही परंपरा अशी सांगितली आहे की प्रथम मी हा योग सूर्यदेवाला, विवस्वान सूर्याला सांगितला, सूर्याकडून मनूने शिकून घेतला, मनूकडून इक्ष्वाकुने शिकून घेतला, इक्ष्वाकुकडून इतर राजर्षींनी शिकून घेतला. आणि अशा प्रकारे हा योग
काही काळ, बराच काळ जगामध्ये, ह्या विश्वामध्ये अस्तित्वामध्ये राहिला. राजे तसे वागत असत, राजांमुळे प्रजाही तशी वागत असे. अशा प्रकारे हा काळ, हा योग अस्तित्वामध्ये, कर्मयोग ज्याला म्हणतात, हा कर्मयोग अस्तित्वामध्ये होता. परंतु कालाच्या दीर्घ क्रमानंतर, म्हणजे काही काळ, बराच काळ असाच गेल्यानंतर ह्या कर्मयोगाचा विसर मानवाला पडला. लक्षात घ्या की ह्या कर्मयोगाचा, म्हणजे कर्म कसं केलं पाहिजे ह्याचा पूर्णतः विसर मानवाला पडला. आणि म्हणून आज अशी परिस्थिती झालेली आहे अर्जुना, की लोकांना कर्मयोग म्हणजे काय हे माहितीच नाही आहे. आणि म्हणून तू मला अत्यंत प्रिय आहेस अर्जुना, म्हणून तुला मी हा योग पुन्हा सांगितला आहे. आलं लक्षात? अशी ही सगळी परंपरा त्यांनी सांगितली, भगवंतांनी सांगितली. आणि हे सगळं कृष्णाच्या तोंडून ह्यांनी ऐकलं, अर्जुनाच्या तोंडून अर्जुनाने ऐकलं. आणि अर्जुन म्हणतो, अरे कृष्णा, काय बोलतोयस हे? सूर्यदेव कुठल्या काळातला, मनू कुठल्या काळातला, तो इक्ष्वाकू कुठल्या काळातला, आणि तू तर आत्ताचा, आणि तू त्यांना हा योग शिकवला. हे कसं शक्य आहे? हे अशक्यच गोष्ट आहे. तर मग उगीचच तुम्हाला हे काय सांगतोय? असा प्रश्न किंवा अशी शंका अर्जुनाने व्यक्त केली. आणि म्हणून मग श्रीकृष्णाला स्पष्टपणे सांगावं लागलं की आपण कोण आहोत. आणि त्यावेळेला त्यांनी स्पष्टपणे हे सांगितलं की मी ईश्वराचा अवतार आहे, मी ईश्वराचा अवतार आहे, मी अवतरित झालेलो आहे. वरून मी अवतरण म्हणजे वरून खाली येणं, तर मी ह्या मानव देहामध्ये मी अवतरित झालेलो आहे. मी त्या ईश्वराचा अवतार आहे. आणि हा अवतार मी जो काही धारण केलेला आहे तो कशासाठी केला आहे, किंवा त्याला तो म्हणतो की अर्जुना, तुला तुझे पूर्वीचे जन्म आठवत नाही, पण मला मात्र माझे ज्या ज्या युगांमध्ये मी जन्माला आलो ते सगळे जन्म मला आठवतात. खरं म्हणजे मी अजन्म आहे, ईश्वर आहे ना तो, त्याला जन्म मृत्यू नाहीच. तर त्यामुळे खरं म्हणजे मी अजन्म आहे, खरं म्हणजे मी अविनाशी आहे. पण तरीसुद्धा ह्या जगामध्ये काही निरनिराळ्या युगांमध्ये मला यावं लागलं. आणि तसा मी जन्म घेतला, देहांमध्ये मी जन्म घेतला. आणि मी तो का घेतला हे त्यांनी विशिष्ट श्लोकांमध्ये सांगितलेलं आहे. तेवढे श्लोक आत्ता सांगते आणि त्याचं स्पष्टीकरण चहा घेतल्यानंतर करते. श्लोक कदाचित तुम्हाला माहिती असलेले आहेत. कशासाठी ईश्वर अवतार घेतो ह्याचं जे गीतेमध्ये स्पष्टीकरण आहे ते असं आहे, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम, असं म्हटलेलं आहे. म्हणजे जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी येते, ग्लानी याचा अर्थ की धर्म निष्प्रभच होतो, लोक आपली कर्तव्य विसरतात, अधर्मालाच धर्म म्हणतात. अशा प्रकारची परिस्थिती, इतकी परिस्थिती सगळी विकलित होऊन जाते. तर यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत, भारत म्हणजे अर्जुना ज्या ज्या वेळेला धर्माला ग्लानी येते म्हणजे असा तो निष्प्रभ होतो. अभ्युत्थानम अधर्मस्य म्हणजे अभ्युत्थानम म्हणजे अधर्माचा उठाव होतो, तोच प्रभावी होतो. जो अधर्म आहे तोच प्रभावी होतो आणि धर्म निष्प्रभ होतो. आणि धर्म याचा अर्थ पुन्हा चुकीचा घेऊ नका, मी हे सतत सांगते मुद्दाम. धर्म ह्याचा अर्थ आपण ज्याला धर्माचरण वगैरे म्हणतो, व्रतवैकल्य पूजापाठ, तो धर्म नव्हे.
आहे. धर्म याचा अर्थ व्यवहाराचे नियम, नीतीचे नियम, कर्तव्याचे नियम जे व्यवहारामध्ये आपल्याला आणावे लागतात ते सर्व. तर अशी धर्माला जेव्हा ग्लानी येते आणि अधर्माचा ज्या वेळेला उठाव होतो, तदात्मानं सृजाम्यहम म्हणतो तो भगवंत म्हणतो की त्यावेळेला मला स्वतःला जन्माला घालतो, मी स्वतःला जन्माला घालतो. हे फार वेगळं आहे कल्पना. आपला सामान्य जन्म आणि ह्या ईश्वराचा हा जन्म याच्यामध्ये फार मोठा फरक आहे की ईश्वर स्वतःला त्याच्या आत्ममायेनी असं म्हटलेलं आहे त्या श्लोकामध्ये. आत्ममाया याचा अर्थ की त्याची जी प्रकृती आहे, ईश्वरी प्रकृती, त्या ईश्वरी प्रकृतीचं अधिष्ठान करून तिचं सहाय्य घेऊन, कारण हे सगळं जग कसं निर्माण झालं, तिच्याचमुळे निर्माण झालं. तर तसंच ईश्वर म्हणतो की मी माझ्या प्रकृतीचं अधिष्ठान करून मी ह्या जगामध्ये येतो, मी एखाद्या देहामध्ये मी येतो. सृजाम्यहम म्हणजे मी मला जन्माला घालतो. आणि कशासाठी जन्माला घालतो ह्यात हे पुढच्या श्लोकामध्ये लगेच सांगितलेलं आहे. परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे असं म्हटलंय की युगायुगांमध्ये मी जन्मतो. कशासाठी? परित्राणाय साधूनां म्हणजे जे साधू संत वृत्तीचे ईश्वरोन्मुख आहेत, जे दिव्यत्वोन्मुख आहेत, जे सत्वृत्तीचे आहेत, त्यांचं रक्षण करण्यासाठी, परित्राण म्हणजे त्यांचं रक्षण करण्यासाठी मी इथे येतो. आणि त्यांचं जर रक्षण करायचं असेल तर विनाशायच दुष्कृतां, ज्या वेळेला दुष्कृत किंवा दुष्कृत्य करणाऱ्यांचा ज्या वेळेला नाश होईल त्यावेळेला सज्जनांचं रक्षण होईल. म्हणून परित्राणाय साधूनां विनाशायच दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे म्हणजे ह्या जगामध्ये सगळी धर्माची संस्थापना व्हावी. जो अधर्म माजलेला आहे आणि अधर्मालाच धर्म म्हटलं जात आहे, ती सगळी परिस्थिती नाहीशी व्हावी आणि खऱ्या धर्माची प्रतिष्ठापना व्हावी म्हणून मी जन्म घेतो असं त्या 2 श्लोकांमध्ये म्हटलेलं आहे. आता ह्यावरती श्री अरविंदांनी फार सुंदर विचार व्यक्त केलेले ते आपण नंतर पाहू. आपण अवतार ही संकल्पना समजावून घेतोय. म्हणजे जो विश्वातीत असा ईश्वर आहे तो विश्वामध्ये येतो, खाली येतो. म्हणजे साध्या अर्थाने आपण पाहिलं तर तो विश्वामध्ये एखाद्या मानवी कुठल्याही एखाद्या देहामध्ये तो देह तो धारण करतो आणि अशा प्रकारे त्याचं कार्य तो करतो. म्हणजे त्याची जी काही योजना, ज्या योजनेसाठी, ज्या इच्छेसाठी तो अवतरित झालेला आहे, ती इच्छा पूर्ण करण्यासाठी त्या विशिष्ट अशा देहाचा उपयोग एक कर्मसाधन म्हणून तो करत असतो. असं हे जे अवतार ह्या कल्पनेचं जे काही सगळं अर्थ आहे, ते अवतार का, ह्याचं प्रयोजन काय, अवतार मानवी देह धारण करतो ह्याला प्रयोजन काय आहे, हेतू काय आहे, त्याचं उद्दिष्ट काय आहे, हे ह्या गीतेतले जे श्लोक आपण पाहिले त्या श्लोकांमध्ये अशा प्रकारे सांगितलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये सगळं म्हणजे मला असं वाटतं पुन्हा मी उल्लेख करण्याची गरज नाही आहे त्याची, पण जे त्यांनी सगळे सांगितलेले आहेत हेतू की त्याच्यामध्ये सर्वात शेवटचा जो उल्लेख आहे धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे असं म्हटलेलं आहे. आधीचा सगळा भाग जो आहे त्या 2 श्लोकातला तो त्याच्याशी संबंधितच आहे. त्यामुळे सर्वात महत्त्व आपण कशाला देऊ शकतो या श्लोकांमध्ये तर धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे. आता आपण ह्या बाबतीमध्ये श्री अरविंदांचे विचार समजावून घेतोय. आणि
श्री अरविंद या संदर्भामध्ये हे जे 2 श्लोक आहेत आणि या श्लोकांचे जे सर्वसाधारणपणे आपण अर्थ घेत असतो, हे अर्थ विचारात घेऊन ते असं म्हणतात की ईश्वर केवळ धर्मसंस्थापना, आणि धर्मसंस्थापना ह्याचा अर्थ डोक्यात स्पष्ट असू दे, तो अजिबात चुकीचा, म्हणजे कुठला तरी धर्म स्थापण्यासाठी तो येतो वगैरे अशी कल्पना अजिबात करू नका. तो धर्मसंस्थापना म्हणजे प्रत्येकाने आपापली जर धर्म कधी संस्थापित होतो पहा, की ती एक कर्तव्यांची, नीतींची, व्यवहाराची जे काही सगळे नियम असतात ते नियम प्रत्येकाने पाळले. प्रत्येकाने, साधं आपलं या वर्गाचं उदाहरण घ्या की या वर्गामध्ये सुद्धा एक विशिष्ट प्रकारचे नियम आहेत की जे मी पाळले, सर्वांनी तुम्ही पाळले, तर एक विशिष्ट असं सुसंवाद सगळ्यामध्ये निर्माण होतो. ही जी अवस्था आहे तीच धर्माची अवस्था, त्यालाच धर्म असं म्हणतात. ज्या वेळेला प्रत्येकजण आपल्या कर्तव्यानुसार आपल्या स्थानामध्ये जे काही अपेक्षित वर्तन आहे त्यानुसार ज्या वेळेला वागतो, त्यावेळेला आपोआपच समाजामध्ये एक सुसंवाद निर्माण होतो. ती धर्माची स्थापना असते. तर श्री अरविंद असं म्हणतात की ईश्वर केवळ धर्मसंस्थापना करण्यासाठी ह्या विश्वामध्ये एखादा देह, म्हणजे विशेषतः मानवी देह धारण करतो. हे श्री अरविंदांना ही गोष्ट त्यांच्या दृष्टीने बरोबर नाही, म्हणजे हे त्यांना मान्य नाही. केवळ धर्मसंस्थापना करण्यासाठी ईश्वराने अवतरित व्हावं हे त्यांना मान्य नाही. ते असं म्हणतात की ही अशा प्रकारची सर्व एक, ज्याला आपण सुव्यवस्था म्हणतो समाजामध्ये, प्रत्येकाने आपापली कामं करायची आणि एक चांगल्या प्रकारची व्यवस्था समाजामध्ये जी निर्माण होते ती निर्माण करायचीच असेल तर त्याच्यासाठी ईश्वराने अवतरित होण्याची गरज नाही, असं त्यांचं म्हणणं आहे. की ईश्वराने आपलं जे काही सगळं निराकार वगैरे जे सगळं स्वरूप आहे, अजन्मा, अमर्यादित असं जे सगळं स्वरूप आहे ते सोडून इथे यायचं आणि देहामध्ये मर्यादित स्वरूपामध्ये, आणि देह कसा असतो अंतवंत असतो, अशा प्रकारचा सगळा देह त्यांनी धारण करायचा. ही आवश्यकता केवळ धर्मसंस्थापनेसाठी नाही आहे. ही अशी धर्मसंस्थापना ही कुठल्याही प्रकारे, इतर कुठल्याही प्रकारे ईश्वराला करता आली असती. सर्वशक्तिमान आहे तो. एखादा असा अत्यंत कर्तबगार असा राजा निर्माण केला किंवा अत्यंत कर्तबगार असा एखादा धर्मगुरू जर निर्माण केला, त्याच्याकडून सुद्धा या सगळ्या गोष्टी घडवता येतील. म्हणजे त्याच्यासाठी ईश्वराने मनुष्य देह धारण करणं ही आवश्यकता नाही आहे, असं त्यांचं म्हणणं आहे. आणि मग ईश्वर कशासाठी इथे येतो? जर केवळ धर्मसंस्थापना हे उद्दिष्ट त्याच्या अवतारित होण्याचं किंवा अवतरणाचं जर नसेल तर मग तो कशासाठी येतो? तर श्री अरविंद हा विचार इतक्या चांगल्या प्रकारे सांगतात की ते असं म्हणतात की ह्या धर्मसंस्थापनेपेक्षा काहीतरी श्रेष्ठ उद्दिष्ट निश्चितपणे अवताराच्या मागे असलं पाहिजे. अवतारित होण्यासाठी काही उद्दिष्ट असलं पाहिजे. श्रेष्ठ धर्मसंस्थापना हे इतकं काही मोठं महत्त्वाचं उद्दिष्ट नाही आहे, त्याच्यापेक्षा काहीतरी श्रेष्ठ उद्दिष्ट असलं पाहिजे. आणि मग ते श्रेष्ठ उद्दिष्ट काय ह्याविषयी अत्यंत सुंदर विवेचन श्री अरविंदांनी केलं आहे. म्हणजे तुम्ही जर कोणी ते पुस्तक वाचण्याची तुमची इच्छा असेल तर त्याच्यामध्ये मला असं वाटतं 2 तरी प्रकरण, 2 चॅप्टर्स हे
अवतार या कल्पनेवरती आहे. आणि फार सुंदर प्रकारे त्यांनी मराठी पुस्तकसुद्धा वाचलं. तर हे जे काही विचार तुम्ही इथे ऐकतात त्या विचारांच्या आधारे तुम्ही ते पुस्तक वाचा, म्हणजे तुम्हाला ते अगदी स्पष्टपणे सगळं लक्षात येईल. तर ते जे म्हणतात की ह्याच्यापेक्षा काहीतरी श्रेष्ठ कारण असलं पाहिजे, उद्दिष्ट असलं पाहिजे. मग हे श्रेष्ठ उद्दिष्ट काय? तर त्यांच्या मते ईश्वर जो अवतरित होतो ह्या अवतरणाची 2 अंग आहेत असं ते म्हणतात. 2 आस्पेक्ट्स आहेत, 2 बाजू आहेत, त्याच्या 2 बाजू आहेत. आपण फक्त ईश्वरवरून खाली येतो एवढंच आपण लक्षात घेतो, पण ह्या म्हणजे अवतरण एवढाच आपण फक्त विचार करतो, पण तो फार अपुरा विचार आहे. त्यांच्या मते ह्या कल्पनेला 2 बाजू आहेत अवताराच्या. आणि त्या 2 बाजू काय आहेत? तर आधी मी ते शब्द तुमच्या पुढे ठेवते, अर्थ सांगते. एक म्हणजे अवतरण आणि दुसरं म्हणजे स्पष्ट सांगायचं तर एक म्हणजे ईश्वराचं अवतरण आणि दुसरं म्हणजे मानवाचं आरोहण. स्पष्ट करते मी. हा शब्द कदाचित परिचित नसेल म्हणून स्पष्ट करते की ईश्वराने अवतरित व्हायचं कशासाठी? तर मानवाने आरोहित व्हावं यासाठी. म्हणजे काय? आरोहण, ज्याला इंग्लिशमध्ये ॲसेंट म्हणतात. ॲसेंट, ज्यांना इंग्लिश परिचय आहे, ॲसेंट अँड डिसेंट, बरोबर आहे ना? तर अवतरण हा डिसेंट आहे आणि मानवाचं जे व्हायचं आहे ते असेंट आहे. म्हणजे मानवाने जी मानवी प्रकृती त्याची आहे ती सोडून ईश्वरी प्रकृती त्यांनी घेणं हे त्याचं आरोहण आहे, त्याचा विकास आहे. आरोहण हा शब्द त्याला ह्या संदर्भामध्ये वापरला जातो आणि तो तुम्हाला माहिती असावा म्हणून मुद्दा मी तोच शब्द वापरते. ईश्वराचं अवतरण आणि मानवाचं आरोहण. ईश्वर अवतरित का होतो? तो खाली का येतो? तो मानवानी वर चढावं, मानवानी आरोहित व्हावं, मानवाचा विकास व्हावा. आणि एका मानवाचा नाही, सर्व मानवांचा विकास व्हावा. कारण तुम्हाला आठवत असेल मी अगदी सुरुवातीला ज्या वेळेला गुरु या स्थानाबद्दल बोलत होते त्यावेळेला मी हा उल्लेख केलेला होता की हृदयस्थ गुरु हा आपल्याला मार्गदर्शन करतो, पण ह्या हृदयस्थ गुरुचंच विकसित रूप जे असतं ते म्हणजे अवतार असतो की जो सर्वांना मार्गदर्शन करतो. आठवतं मी सांगितलेलं? तर तेच आता इथे लक्षात घ्या की अवतार जो आहे तो कशासाठी आहे? तर तो ईश्वर खाली का येतो आहे या जगामध्ये, मानवी देह का धारण करतो आहे, त्याचे इतकं सगळं अमर्याद स्वरूप, अजन्मा स्वरूप असं सगळं सोडून तो अंतवंत नाशवंत अशा शरीरामध्ये येतो आणि इथे ह्या जगामध्ये तो मानवासारखा जगतो. हे सगळं का घडतं? कशाच्या उद्देशाने घडतं? तर सर्व मानवांचं आरोहण व्हावं, त्यांचा विकास व्हावा यासाठी अवतार म्हणजे ईश्वर अवतरित होतो. असं हे खरं अवताराचं प्रयोजन आहे असं ते म्हणतात की अवताराचं खरं प्रयोजन किंवा अवतार या संकल्पनेला 2 अंग आहेत. एक ईश्वराने खाली येणं आणि दुसरं म्हणजे मानवाने वरती आपला विकास करणं. आणि ही दोन्ही ज्या वेळेला घडतात त्याच वेळेला अवतार कार्य सिद्धीला जातं. नाहीतर अवतार कार्याला काही अर्थ नाही. अवतार कशासाठी आलाय? या कार्यासाठी आलेला आहे. आणि ते कार्य ज्या वेळेला मानव आरोहित त्याचं आरोहण होतं, तो उच्च अवस्थेला जातो, म्हणजेच तो ईश्वरा समान होतो.
जसं मी तुम्हाला एक ते इंद्र आणि कुत्साची गोष्ट सांगितली होती की तो कुत्स देवासारखाच होतो. ज्या वेळेला त्याला ज्ञान प्राप्त होतं त्यावेळेला तो इंद्र, आणि त्याच्यामध्ये फरकच लोकांना म्हणजे स्वर्गात गेल्यानंतर कोणाला कळत नाही. ह्याचं कारण असं की ज्या वेळेला पूर्णत्वाला आपण पोचतो त्यावेळेला आपण देवासमान ईश्वरासमान होतो. तर ही जी कल्पना आहे ती ह्या ठिकाणी आहे. ही 2 अंग ह्या अवतार ह्या कल्पनेची आहेत. ईश्वराने खाली यायचं कशासाठी? तर मानवाने वर चढावं, आरोहित व्हावं यासाठी अवतार येतो, या जगामध्ये येतो. धर्मसंस्थापना हा जो शब्द ह्या गीतेतल्या श्लोकांमध्ये आलेला आहे त्याबद्दलही श्री अरविंद असं म्हणतात की ईश्वर जी धर्मसंस्थापना करतो ती सुद्धा अशासाठी असते. पहा म्हणजे किती प्रत्येक गोष्ट कसं त्यांनी ह्या आरोहणाशी संबंधित केलेली आहे. तर धर्मसंस्थापना सुद्धा अशासाठी ईश्वर करतो किंवा केली जाते की ज्यामुळे आता धर्मसंस्थापना याचा अर्थ काय? प्रत्येक माणूस जर आपली कर्तव्य पाळायला लागला तर समाजामध्ये किती स्थिरता, समाजामध्ये किती एक सुसंवाद असा निर्माण होईल. अशा प्रकारची स्थिती निर्माण झाली की आपोआपच माणूस आपली अपरा प्रकृती सोडून उच्च प्रकृतीकडे जायला लागतो. बरोबर आहे. अपरा प्रकृतीमध्ये आपण जे असतो, जे नेहमी गुंतलेलो असतो, आपल्यामध्ये जे सगळे विकार असतात, काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, अहंकार, हे जे सगळे विकार आपल्यामध्ये असतात हे सगळे त्या अपरा प्रकृतीमधून आपल्यामध्ये आलेले असतात. तर ह्याच्यापासून आपण ज्या वेळेला दूर होऊ तेव्हा म्हणजेच आपोआपच आपलं वर्तन, आपलं एकमेकांशी असणारे संबंध अशा प्रकारचे होतील की धर्मसंस्थापना निर्माण होईल. बरोबर आहे. धर्मसंस्थापना ज्याला म्हणतात की सर्व माणसं कर्तव्यानुसार वागतात. असं नाही आहे की केवळ मी कर्तव्य करते आणि तुम्हाला हवं तसं तुम्ही वागताय, असं नाही आहे. आपण सर्वजण ज्या वेळेला एका विशिष्ट प्रकारे वागतो तेव्हाच इथे काहीतरी सुसंवाद घडू शकतो. तशीच परिस्थिती जगामध्ये असते की सर्व माणसं ज्या वेळेला आपल्या कर्तव्यानुसार ठरलेल्या व्यवहारातल्या नियमानुसार ज्या वेळेला वागायला लागतात त्यावेळेला आपोआप धर्मसंस्थापना होते. आणि म्हणून श्री अरविंद म्हणतात की ईश्वर धर्मसंस्थापना सुद्धा अशासाठी करतो की धर्मसंस्थापना ही मानवाच्या आरोहणाची पूर्वतयारी असते. काय सुंदर विचार आहे पहा. पूर्वतयारी, बरोबर आहे ना, की सगळी ही पूर्वतयारी आहे की सगळं आता स्थिर आहे. आपल्या अपेक्षेनुसार सगळं दुसरा माणूस आपल्याशी वागतोय. आपल्या कुटुंबाचा विचार करून पहा की आपल्या कुटुंबामध्ये एक माणूस असा वागतोय, एक माणूस असा वागतोय. त्यांचं एकमेकांशी फार संघर्ष आणि सर्व विसंवाद असे निर्माण होतात. ज्या वेळेला प्रत्येकजण आपापलं कर्म करत असतो, आपापली कर्तव्य पार पाडत असतो, आपोआपच त्या कुटुंबामध्ये एक प्रकारचा सुसंवाद निर्माण होतो. तसंच जगामध्ये असतं. आणि म्हणून जर आपल्याला आपलं आरोहण व्हायचं असेल, आपला विकास जर घडवायचा असेल तर ही शांतता पाहिजे ना, ही सुव्यवस्था पाहिजे. नाहीतर मग आपल्याला जर शांती नसेल मनाला, आपल्याला जर खात्री नसेल की दुसरा माणूस कसा वागेल याबद्दलची आपल्याला जर खात्री नसेल तर आपण विकासाच्या मार्गाचा आपण विचारही करू शकत नाही. तर म्हणून विकास जर साधायचा असेल तर आपोआप त्याच्यासाठी म्हणजेच धर्मसंस्थापना ही ह्या आरोहणाची पूर्वतयारी आहे असं ते सांगतात. म्हणजे जो गीतेमध्ये उल्लेख केलेला आहे धर्मसंस्थापना तो ते नाकारत नाहीत, पण ते अशा प्रकारे सांगतात की धर्मसंस्थापना ही मानवाच्या आरोहणाची पूर्वतयारी आहे. आणि धर्मसंस्थापना हे
ईश्वराच्या अवतरणाचं दुय्यम महत्त्वाचं उद्दिष्ट आहे. दुय्यम महत्त्वाचं, सर्वात महत्त्वाचं नाही, दुय्यम महत्त्वाचं उद्दिष्ट आहे. महत्त्वाचं उद्दिष्ट कुठलं? मानवाचं आरोहण हे सर्वात महत्त्वाचं उद्दिष्ट. धर्मसंस्थापना ही पूर्वतयारी, धर्मसंस्थापना म्हणून दुय्यम महत्त्वाचं उद्दिष्ट आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. आता हा जो अवतार म्हणजे ईश्वर जो अवतरित होतो मानवामध्ये, तो कशा प्रकारे असतो किंवा त्याचं स्वरूप कसं असतं, तर तो अशा प्रकारचा असतो की त्याला मी थोडासा उल्लेख मला वाटतं कालच्याही याच्यामध्ये केला होता की त्याला पूर्णपणे ह्या जगामध्ये येताना आपल्या स्वरूपाची पूर्ण जाणीव असते. केला होता ना मी उल्लेख. तर त्याला पूर्ण जाणीव असते, त्याला पूर्ण ज्ञान असतं की आपण कोण आहोत ह्याचं पूर्ण ज्ञान असतं. सामान्य जन्मामध्ये आपल्यासारख्या सामान्य माणसाला हे ज्ञान नसतं. आपण आपल्या खऱ्या स्वरूपाचं ज्ञान नसतं. आपण काहीतरी आभासामध्येच गुंतलेलो असतो. त्याला मात्र आपण कोण आहोत, कशासाठी इथे आलेलो आहोत, आपल्याला काय साधायचं आहे, आपली योजना काय आहे, ती योजना कशी पूर्णत्वाला न्यायची, या सर्वाचं पूर्णपणे त्याला ज्ञान असतं. अशा जाणीवेसह, अशा ज्ञानासह तो पूर्णतः खाली आलेला असतो. म्हणजेच ईश्वर जो आहे, जो अवतरित होतो एखाद्या मानवामध्ये, तो कसा असतो? तो मानवाचा देह पण ईश्वराची प्रकृती, अशा प्रकारचं एक विशिष्ट मिश्रण त्यामध्ये असतं. देह मानवाचा, लोकांना वाटतं मानव आहे, कृष्ण हा देव आहे हे कोणालाच कळलेलं नव्हतं, कोणालाही माहिती नव्हतं. अर्जुन तर त्याचा परममित्र होता, पण त्याला सुद्धा कळलेलं नव्हतं की हा कोण आहे. त्याला गीतेमध्ये आता आपण ज्याचा विचार करतोय तो सांगतोय की मी ईश्वराचा अवतार आहे, तरी सुद्धा अजून अर्जुनाच्या मनात ही कल्पना रुजलेली नाही. आपण पुढे जाणार आहोत, विश्वात्मदर्शन आपण पाहणार आहोत. त्या विश्वात्मदर्शन ज्या वेळेला होतं, 11वा अध्याय आहे तो, त्यावेळेला अर्जुनाला कळतं की हा कोण आहे असं त्याला समजतं. तोपर्यंत त्याला कळलेलंच नाही आहे की हा कोण आहे, आणि इतरही कोणाला कल्पना नाही. कदाचित भीष्मांसारख्या कोणाला माहिती असेल, विदुराला थोडी कल्पना असू शकेल, खात्री देता येत नाही. थोडे महाभारतामध्ये जे उल्लेख आढळतात त्यावरून थोडंसं म्हणता येतं की कदाचित ह्या विदुरासारख्या किंवा भीष्मांसारख्या लोकांना किंवा काही ऋषीमुनींना कल्पना असू शकेल की हा कोण आहे. त्याला ब्रह्मज्ञ म्हणून ओळखत असं मी त्याचा उल्लेख केला आहे. छांदोग्य उपनिषदामध्ये त्याचा उल्लेख आहे असा की त्याला ब्रह्मज्ञ आहे हा म्हणून ओळखत असत, परंतु हा देव आहे अशी पूर्ण कल्पना नव्हती. कदाचित भीष्मांना, विदुराला असेल. भीष्मांच्या बाबतीमध्ये एकच थोडंसं स्पष्टीकरण करते की कशावरून असं वाटतं. महाभारतातले काही उल्लेख जर आपण पाहिले तर आपल्याला हे थोडंसं म्हणजे काय आहे, कुठलीही गोष्ट ना, कुठलंही विधान गीतेतलं असो नाही तर कुठल्याही ग्रंथातलं असो, ते स्वतंत्रपणे कधी विचारात घेऊ नये. श्री अरविंदांनी हे अगदी फार स्पष्टपणे सांगितले की कुठलंही विधान एकच तेवढ्याचा अर्थ पाहू नये. त्याच्याशी संबंधित इतर ज्या काही गोष्टी आहेत त्या आपण विचारात ज्या वेळेला घेतो त्यावेळेला आपल्याला अर्थाचं स्पष्टीकरण होतं. आणि म्हणून थोडा उल्लेख मी महाभारताचा या ठिकाणी करते की मला जे वाटतं की भीष्मांना कदाचित माहिती असू शकेल हा कोण आहे तो. ह्याचं कारण असं की भीष्म म्हणजे हे जे कौरव पांडव युद्ध झालं, ह्या युद्धामध्ये अशी एक वेळ आली की भीष्म अर्जुनावरती
भयंकर शस्त्र अस्त्रांचा प्रहार करत होते आणि अर्जुन मात्र आपला हात राखून होता. अर्जुनाचा हात पुढे जात नव्हता भीष्मांवरती सर्व अस्त्रशस्त्रांचं प्रहार करण्याला. तर त्यामुळे शेवटी तर अशी एक परिस्थिती आली की पांडवांचं सैन्य तर भयंकर त्यामुळे नष्ट होत होतं, पण त्याचबरोबर एक परिस्थिती अशी आली की अर्जुन मूर्छित होऊन पडला रथामध्ये. इतका शस्त्रांचा प्रहार भीष्म करत होते. आणि त्यावेळेला कृष्णाने त्यांनी प्रतिज्ञा केली होती, न धरी शस्त्र करी मी. तरीसुद्धा आता ही परिस्थिती अशी आलेली आहे की मला आता भीष्मांचा नाश करणं हे आवश्यक आहे आणि म्हणून मी शस्त्र धरणार. म्हणून त्यांनी आपलं चक्र हातामध्ये घेतलं, रथातून उडी टाकली आणि तो भीष्मांकडे जायला लागला. अर्थात तो प्रसंग पुढे आला नाही, कारण अर्जुन जागा झाला आणि अर्जुनाने त्याला रोखलं. पण तोपर्यंत असं झालं होतं की भीष्मांनी पाहिलं की कृष्ण आपल्याकडे येतोय हे पाहिलं आणि भीष्म इतके आनंदित झाले आणि भीष्मांनी त्याला नमस्कार केला आणि म्हणाले की श्रीकृष्णा, तुझ्या हातून जर मला मृत्यू येत असेल तर यापेक्षा अधिक हित माझं काय आहे. आता हे जे उद्गार आहेत ना, त्यावरून असं वाटतं की हा कोण होता ह्याची काहीतरी कल्पना भीष्मांना असावी, पण इतर अनेकांना ह्याची कल्पना नव्हती. हे अगदी सत्य आहे. अर्जुनाला तर अजिबात कल्पना नव्हती की हा कोण आहे. तर असं हे सगळं चाललेलं होतं. म्हणजे तो मानवी अवतार कसा असतो, तर मानवी देह धारण करतो, पण प्रकृती ईश्वराची असते. आणि प्रकृती याचा अर्थ ईश्वराची प्रकृती याचा अर्थच असा की ती ज्ञानसंपन्न प्रकृती, सर्व प्रकारचं ज्ञान, सर्वज्ञ आपण म्हणतो. ईश्वर कसा असतो तर तो सर्वज्ञ असतो. तर सर्व प्रकारचं ज्ञान, सर्व शक्तिमान, काहीही करू शकू म्हणजे त्याला सर्व प्रकारच्या शक्यता आहेत कुठल्याही कार्याच्या बाबतीत. ही अशा प्रकारची सगळी जी काही एक प्रकृती त्याच्यामध्ये आहे. पण त्याचबरोबर तो कसा असतो, आपण म्हणतो की ईश्वर निर्गुणी असतो, बरोबर आहे ना. निर्गुण ईश्वर असं आपण म्हणतो, बरोबर आहे ना. ऐकून तर निश्चितपणे माहिती असेल तुम्हाला की त्याला निर्गुण असं म्हटलं जातं. पण गीतेमध्ये हे स्पष्ट आहे आणि अरविंदांनी तर अगदी स्पष्टपणे त्यांच्या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे की हा कसा आहे तर तो निर्गुण आहे पण सर्व गुण संपन्न आहे. निर्गुण आहे पण सर्व गुण संपन्न आहे. किती विरोधाभास आहे पहा दोन शब्दांमध्ये. पण मी तो स्पष्ट करते की तो निर्गुण आहे परंतु तो सर्व गुण संपन्न आहे. त्याला निर्गुणो गुणी असं म्हटलेलं आहे. निर्गुणो गुणी असं त्याचं वर्णन आहे. तर त्याला त्याच्यामध्ये सर्व गुण संपन्न ह्याचा अर्थ आणि निर्गुण ह्याचा अर्थच आपल्याला माहिती नसतो आणि तो स्पष्ट थोडासा करते. थोडं वेळ जातो या गोष्टीमध्ये, पण ह्या किती महत्त्वाच्या गोष्टी आहेत. पण आपण अशा सहजपणे आपण विचार न करता आपण पुढे जातो. म्हणून मी ते स्पष्ट करते की निर्गुण ह्याचा अर्थ कुठलाही गुण नसणं असा होतो. पण त्याचा खरा अर्थ असा आहे की उदाहरणार्थ पहा, एखादा माणूस खूप रागीट आहे असं आपण म्हणतो. म्हणजे संताप, क्रोध हे त्या माणसाचा एक गुण म्हणून आपण त्याचा निर्देश करतो की हा रागीट आहे, हा माणूस खूप प्रेमळ आहे. म्हणजे प्रेम करणं असं हे त्या माणसाचं वैशिष्ट्य आहे. हे जे असतं म्हणजे एका विशिष्ट गुण आपल्या वर्तनामध्ये दिसतात. तसं ईश्वराच्या वर्तनामध्ये कुठलाही एक गुण किंवा काही विशिष्ट गुण असे कधी दिसत नाही. तो सर्व गुण संपन्न आहे. म्हणजे त्याला जर रागवायचं असेल तो रागवू शकतो, त्याला शांत राहायचं असेल तो शांत राहू शकतो. इतके सर्व प्रकारचे गुण त्याच्यामध्ये असतात. थोडं उदाहरण म्हणून सांगतो की
कृष्णाबद्दलच सांगते की कृष्ण कसा होता, अवतार आहे, तो ईश्वराचा अवतार आहे. तर कृष्णाचं जे जीवन आपण पाहिलं तर तो त्याच्या बाबतीमध्ये तो काही वेळेला भयंकर रागावलेला आहे. आत्ता जी मी भीष्मांच्या बाबतीतली जी गोष्ट सांगितली की भीष्मांवरती तो चालून गेला कृष्ण, त्यावेळेला तो संतापाने अर्जुनाकडे त्यांनी पाहिलेलं आहे की अरे एवढी भगवद्गीता सांगितली, तू सगळं कबूल केलंस, यथेच्छसी तथा कुरु असं मला वचन दिलं, आणि आज भीष्मांच्या समोर तू लढत नाही आहेस, आपले हात आवरून घेतोस, हे काय आहे? म्हणून तो संतापला आहे, क्रोध आलेला आहे त्याच्या मनामध्ये, आणि तो क्रोध, त्या क्रोधाच्या भरामध्ये त्यांनी ते शस्त्र हातात घेऊन तो खाली उतरून भीष्मांवरती चालून गेलेला आहे. म्हणजे ज्या वेळेला रागवायचं त्यावेळेला कृष्ण रागवलेला आहे, आणि तितकाच कृष्ण शांत कसा होता याचं दुसरं त्याच्याबरोबर विरोधी उदाहरण सांगते. कथा आहेत ह्या सगळ्या, हरिवंश आपण वाचला तर आपल्याला कळतं. हरिवंशामध्ये अशी एक कथा आहे की कृष्ण आणि रुक्मिणी त्यांच्या राजमहालामध्ये होते आणि तिथे दुर्वास ऋषी आले. आणि दुर्वास ऋषी आपल्याला माहिती आहे की परीक्षाच बघत असतात प्रत्येकाची, तर तसे ते दुर्वास ऋषी तिथे आले. आणि दुर्वास ऋषींना हे कृष्णाची ही शांती विनती ही त्यांना म्हणजे ती ढळली पाहिजे अशीच त्यांची हे होती. बघूया कसा नाही हा रागवत, अशा प्रकारच्या आवेशात ते तिथे आले. आणि काय सांगावं, त्यांनी सांगितलं की कृष्णा तू आणि रुक्मिणीने रथाला जुंपून घ्या, म्हणजे रथाला घोडे हत्ती काही नाही, तो रथ आपल्या खांद्यावरती घ्या दोघांनी, एका बाजूला रुक्मिणी एका बाजूला कृष्ण. त्या रथामध्ये दुर्वास बसणार आणि अशी संपूर्ण द्वारकेमध्ये एक फेरी मारून आणा, आणि भर उन्हाच्या वेळेला. म्हणजे इतके दोघंही खरं म्हणजे रुक्मिणी तर इतकी त्रासली किंवा दमली, पण तरीसुद्धा निशब्द, अजिबात कृष्णाने काही तक्रार केली नाही, रुक्मिणीने काही तक्रार केली नाही. शेवटी अशी परिस्थिती झाली की रुक्मिणी मूर्छित होऊन खाली जमिनीवर पडली. त्यावेळेला दुर्वासच घाबरले आणि पळूनच गेले तिथून. म्हणजे तरी हा शांतच, म्हणजे शांत हा त्याचा गुण नव्हे, पण पाहिजे त्यावेळेला शांती, पाहिजे त्यावेळेला क्रोध, म्हणून त्याला निर्गुणोगुणी म्हटलेलं आहे. लक्षात घ्या, तुम्ही कधी हा शब्द कुठे वाचला तर त्याच्यामध्ये इतका मोठा अर्थ आहे हे आपल्याला कळलं पाहिजे. निर्गुणोगुणी आहे तो. तर अशा प्रकारे सगळी ईश्वरी प्रकृती धारण करून मानवी देह त्यांनी धारण केला आहे. मानवासारखा तो त्या ह्याच्यामध्ये अवतरित झालेला आहे. महाभारतामध्येही आहे त्याचं ते स्थान, आणि गीतेमध्येही आहे. आता हे जे आहे ह्या बाबतीमध्ये, आता हा जो अवतार आहे की आत्ता मी जे मगाशी एकदा हा उल्लेख केला की अवतार हे विकसित रूप आहे, असं मी आत्ताच थोड्या वेळापूर्वी बोलले, आठवतं आहे ना, की आपल्या हृदयस्थ ईश्वर आहेत, पण त्याचं विकसित रूप हे अवतार आहे असं श्री अरविंदांनी म्हटलं आहे. पण ह्या अवताराबद्दल विवेचन करत असताना आपल्यासमोर ते एक प्रश्न मांडतात, आणि प्रश्न मांडतात त्याचा अर्थ आपल्या विचाराला ते चालना देतात. असा प्रश्न की ते असं म्हणतात की जर प्रत्येक भूतमात्राच्या हृदयामध्ये ईश्वर आहेच, आणि तो ईश्वर जर प्रत्येक भूतमात्राला मार्गदर्शन करू शकतो, करता येतं त्याला मार्गदर्शन, जर त्या भूतमात्राने ते स्वीकारलं तर तो मार्गदर्शक म्हणून आहे प्रत्येकामध्ये. असं असताना म्हणजे एक ईश्वर, तो ईश्वरच आहे ना, आपला आत्मा तो ईश्वरच आहे, तर तो आपल्या हृदयामध्ये आहे, तो आपल्याला मार्गदर्शन करतो आहे. असं असताना हे असं पुन्हा एक अवतार म्हणून ईश्वराने का यावं,
विश्वामध्ये एक वेगळं रूप आहे ना, अवतार हे एक वेगळं रूप आहे, तर ते कशा करता आवश्यक आहे? जर समजा मार्गदर्शन अंतस्थ ईश्वर आपल्याला देत असेल आणि ते आपण घेऊ शकत असलो, तर ह्या अवताराची काय गरज आहे, असा प्रश्न त्यांनी मांडलेला आहे. म्हणजे आपल्या विचाराला चालना दिलेली आहे. आणि मग त्या प्रश्नाचं उत्तर त्यांनी इतकं सुंदर रीतीने व्यक्त केलं आहे. ते असं म्हणतात की आहे प्रत्येकाच्या हृदयामध्ये म्हणजे हा ईश्वर आहेच, त्याचं वसतिस्थान आहे. पण परिस्थिती अशी आहे, जर आपण वस्तुस्थिती लक्षात घेतली तर आपल्याला असं दिसतं की ईश्वर आहे, तो मार्गदर्शन करू शकतो, ही सगळी सत्यता असली तरी तो अंतरीचा ईश्वर आणि आपण आपलं बाकीचं बाह्य स्वरूप ह्याच्यामध्ये एक मोठा पडदा आहे, ज्याचा उल्लेख मी केला आहे ना काल, की त्याच्यामध्ये एक मोठा पडदा आहे. त्या पडद्याच्या मागे तो आहे. आणि हा पडदा कशाचा आहे? अज्ञानाचा आहे, आपल्या अहंकाराचा आहे. मी, माझी बुद्धी, माझं मन. अर्जुनसुद्धा म्हणतो की हे युद्ध माझ्या मनाला आणि माझ्या बुद्धीला पटत नाही आहे कृष्णा, म्हणजे माझं मन, माझे निर्णय, सगळीकडे मी असतो. गीतेच्या 14व्या अध्याय जर तुम्ही पाहिला तर 14व्या अध्यायामध्ये अगदी अशा प्रकारचे श्लोक आहेत की ज्यामध्ये असं म्हटलेलं आहे की गर्भामध्ये तो जीव आला रे आला की पहिलं ताबडतोब त्याच्यामध्ये ममत्व शिरतं. ममत्व म्हणजे मी, ममत्व याचा अर्थ प्रेम बिम नव्हे, ममत्व म्हणजे मीपणा, अहमपणा. तो अहम शिरतो आधी की मी, माझं, मला. पहा लहान मूल किती लहान, अगदी लहान असताना त्याला कळतं की मी कोणीतरी आहे वेगळा आणि मला हे पाहिजे. या सगळ्या गोष्टी इतक्या लहानपणापासून कळत असतात. ह्याचाच अर्थ त्या 14व्या अध्यायात फार सुंदर दिलेला आहे की इतकं पटकन तो अहंकार आणि ते सगळं आतमध्ये शिरतं, ममत्व वगैरे. तर हे जे स्वरूप आहे हा या अहंकाराचा, आपल्या वासनांचा, आपल्या अज्ञानाचा एक पडदा आहे. त्या ईश्वर आणि आपल्या स्वरूपामध्ये असा प्रकारचा एक पडदा निर्माण झाला आहे. आणि त्यामुळे त्याने कितीही मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न केला तरी तो त्या पडद्याच्या आडच राहतो. जोपर्यंत आपण ह्या मानवी प्रकृतीमध्ये आहोत, लक्षात घ्या, आता प्रकृती वगैरे सगळे शब्द माहिती आहेत तुम्हाला. जोपर्यंत आपण ह्या मानवी प्रकृतीमध्ये मर्यादित आहोत तोपर्यंत हे असंच आहे की आपण तो ईश्वर दूर आणि आपण दूर, त्याच्यामध्ये पडदा, ही परिस्थिती तशीच राहणार. तो पडदा आपण जोपर्यंत मानवी प्रकृतीत आहोत तोपर्यंत आपण तो पडदा दूर करू शकतच नाही. त्याच्यासाठी आपल्याला काहीतरी दिव्य प्रकृती आपल्यामध्ये यायला पाहिजे. आणि ती जर दिव्य प्रकृती आपल्यामध्ये यायला पाहिजे असेल तर त्याच्यासाठी आपल्याला मार्गदर्शन करायला, आतून केलेलं मार्गदर्शन जर आपल्याला कळतच नाही आहे, जसं आहे ना आपल्या शाळेतल्या मुलांना जर शाळेत शिकवलेलं कळत नसलं मग त्यांना क्लासला घातलं जातं, म्हणजे कुठून तरी बाहेरून आणि एक मार्गदर्शन दिलं जातं. तसं जर आतलं मार्गदर्शन आपल्याला जर कळतच नसेल तर मग बाहेरून मार्गदर्शन करणारा असा कोणीतरी पाहिजे की ज्यांनी आपल्याला सांगितलं पाहिजे की तुझा आतला अंतरात्मा जो तुला मार्ग दाखवतोय त्या मार्गाने तू जा, तो योग्य मार्ग आहे, हे सुद्धा कोणीतरी सांगावं लागतं. आणि ते काम अवतार करतो, ते काम अवतार करतो. अवतार कशासाठी आवश्यक आहे तर ह्यासाठी आवश्यक आहे की आपल्या अंतरीचा ईश्वर असून सुद्धा त्याचा उपयोग आपल्याला होत नाही. आणि म्हणून हा बाहेरून जो अवतार आहे तो आपल्याला मार्गदर्शन अशा प्रकारे करतो. आणि म्हणून त्याला विकसित रूप म्हटलं आहे की अंतस्थ ईश्वराचंच ते विकसित रूप आहे, असं जे म्हटलं आहे ते त्या अर्थाने म्हटलेलं आहे.
म्हणजे आता अर्जुनाची परिस्थिती आपण लक्षात घेतली तर आपल्याला त्याही बाबतीमध्ये असं दिसतं की अर्जुनाला सुद्धा त्याच्या अंतरीचा ईश्वर मार्गदर्शन करत असणारच, त्याला मार्ग दाखवत असणारच की अर्जुना तू करतोयस हे बरोबर नाही आहे, युद्धातून तू हे जे युद्धाकडे पाठ फिरवतोयस, तू कर्मसन्यासाची भाषा करतोयस, हे सगळं चुकीचं आहे, तुला कर्मप्रवृत्त व्हायलाच पाहिजे, तुला तुझं कर्तव्य केलंच पाहिजे आणि ही सगळी योजना ईश्वराची आहे, ही योजना करण्याचं तू केवळ साधन आहेस, तुला ह्याच्यामध्ये निर्णय घेण्याचा काही अधिकारच नाही, हे सगळं खरं म्हणजे आपल्या ईश्वराने त्याला सांगितलं असेल. पण अर्जुनाला ते पोचलंच नाही, कारण अर्जुन स्वतःचं मन, बुद्धी, अहंकार अशा सगळ्या प्रकृतीमध्ये गुंतलेला आहे आणि त्यामुळे जे मार्गदर्शन त्याला मिळत होतं आतून ते त्याला कळलं नाही आणि म्हणून ईश्वर अवतरित झाला आणि ती वेळच अशी होती की त्यावेळेला ईश्वराने अवतरित होऊन अर्जुनाला आणि सर्वांना योग्य मार्गाला नेणं आवश्यक होतं. आता हे जे मार्गदर्शन आहे त्या बाबतीमध्ये सुद्धा असं दिसतं की आपण सगळीच माणसं म्हणजे जर आपल्या मनामध्ये अशी काही एक आतून जर समजा अशी एक धारणा असेल, आतून एक काही इच्छा असेल की आपण ज्या सामान्य प्रकृतीमध्ये जगतो आहोत त्याच्यापेक्षा थोड्या उच्च प्रकृतीला आपण जावं, आपल्यामध्ये काहीतरी विकास, आत्मिक विकास, आर्थिक नव्हे आत्मिक विकास आपला व्हावा, असं जर आपल्याला आतून कुठेतरी अंतस्फूर्त असं हे सगळं अंतस्फूर्त असलं पाहिजे. केवळ विचारांना लावलेली शिस्त असता कामा नये. लक्षात घ्या, केवळ काहीतरी निर्धार केलाय की नाही मी एक एवढी व्रत करणार, मी इतके दिवस उपवास करणार, मी या देवाला दर शनिवारी जाणार वगैरे वगैरे, असली कुठलीही शिस्त नाही. अंतस्फूर्त जर आपल्याला वाटत असेल की आपण सामान्य प्रकृतीहून कुठेतरी उच्च स्थानी आपण जावं, अशी जर इच्छा असेल तर मग हे अवतार ही जी कल्पना आहे, ह्या अवताराने जसं अर्जुनाला मार्गदर्शन केलेलं आहे तसंच आपण जर गीता पूर्णतः समजावून घेतली तर ती ईश्वराने केलेलं मार्गदर्शन हे आपल्याला सुद्धा अत्यंत सहाय्यक होतं. आपल्यालाही ते मार्गदर्शक असतं, आपल्यालाही योग्य मार्गाला नेणारं असतं. जर आपली इच्छा असेल तर आपण योग्य मार्गाला जाऊ शकतो. म्हणजेच अवतार कार्याचं यश हे त्यावरती खरं म्हणजे अवलंबून आहे की अवतार येतो, त्यावेळेला अवतार आला, आता तो त्यावेळेला आला, आता अवतार नाही आहे, आता कोणीही कृष्ण आलेला नाही आहे, पण तरीसुद्धा कृष्णाने आपण जर लक्षात घ्या, हे फार महत्त्वाची एक गोष्ट आहे की आपण लोक काय करतो तर आपण फक्त कृष्णाच्या पूजा करणं, विधी करणं, कृष्णाचं हे देऊळ ते तीर्थस्थान, कृष्णाची आणि कुठली व्रत वैकल्य ह्याच्यामध्येच आपण सगळं धर्माचरण हे सगळं याला मानतो आणि त्याच्यातच आपण गुंतून राहतो आणि कृष्ण कधी समजावूनच आपण घेत नाही. बरोबर आहे ना, की कृष्ण काय आहे, कृष्णाचं जीवन काय आहे, कृष्णाने काय काय केलेलं आहे, त्याचं सगळं खरोखर संपूर्ण चरित्र कृष्णाचं अभ्यासण्यासारखं आहे की ज्याच्यामध्ये महाभारतामध्ये ते कळतं, त्या हरिवंशामध्ये ते कळतं, ह्या निराळ्या ह्याच्यामध्ये ग्रंथांमधून ते आपल्याला कळतं किंवा कोणी उपदेशक सांगणारा असेल त्यांच्याकडून कळतं की कौरव पांडव युद्धसुद्धा जे झालं त्या सगळ्या युद्धाचं सगळी संपूर्ण योजना ही कृष्णाची होती. यश मिळालं पांडवांना, पण ते खरं यश
कृष्णाचंच होतं. प्रत्येक त्या युद्धातलं जे काही कृत्य घडलं गेलं, जे काही वध झाले, ज्या काही गोष्टी घडल्या त्या युद्धामध्ये, त्या सगळ्या कृष्णाने पूर्वनियोजित केलेल्या होत्या, त्याप्रमाणे घडलेल्या आहेत. आणि त्या पूर्वनियोजित होत्या हे कृष्णाने स्वतःच 11व्या अध्यायात सांगितलं आहे. त्याबद्दल आपण नंतर उद्याच्या विवेचनामध्ये त्याचा विचार करणार आहोत. तर अशा प्रकारे आपल्याला जर सामान्य पातळीहून कुठे उच्च जायचं असेल आणि अवतार कार्याला खरं यश जर मिळवून द्यायचं असेल, आज कृष्ण नसे ना का, आज कृष्ण नाही आहे, आज राम नाही आहे, पण लक्षात घ्या की आपल्या संस्कृतीचा जर आपण विचार केला, आजच्याही समाजाचा जर आपण विचार केला, तर आपल्याला असं दिसतं की आज राम नाही, आज कृष्ण नाही, आज नृसिंह नाही, काही नाही आहे, हे अवतार नाही आहेत आज, पण त्यांचं अवतारपण संपलेलं नाही आहे. हा विचार अरविंदांनी फार सुंदर मांडला आहे. श्री अरविंदांनी इतकं हाच शब्द वापरला आहे की त्यांचं अवतारपण संपलेलं नाही. अवतार नाही, कारण अवतार हे शेवटी मानवी देहामध्ये आलेले, ते कधीतरी त्यांचा अंत होणारच, त्यामुळे त्यांचा अंत झाला आहे, पण त्यांचं अवतारपण संपलेलं नाही. ह्याचाच अर्थ की त्यांनी जे काही मार्गदर्शन केलेलं आहे ते मार्गदर्शन आपल्याला कायम सहाय्यक आहे. आणि त्याच्यासाठी आपण हे अशा प्रकारचे अभ्यास करायचे असतात. गीता काय, महाभारत काय, किंवा कुठलेही हे जे ग्रंथ आहेत, हे ग्रंथ अशासाठी आपण अभ्यासायचे असतात की त्यातून आपल्याला कृष्ण कळतो, त्यातून आपल्याला राम कळतो. रामाचं चरित्र पहा ना. आता राम नाही आहे, पण राम हा केवढा मोठा आदर्श आहे लोकांच्या मनात, बरोबर आहे की नाही. राम काय, कृष्ण काय, हे आज भारतीयांच्या मनातले आदर्श आहेत आणि ते अजूनही टिकून आहेत. म्हणजे ह्याचाच अर्थ की अवतारपण संपत नाही, अवतार संपतात. हा एक विचार अरविंदांनी फार सुंदर मांडलेला आहे. आणि त्यानंतर हा जो ईश्वर जो अवतरित होतो त्याच्याबद्दल आणखीन एक महत्त्वाची गोष्ट आपल्याला लक्षात घ्यायची आहे, आणि ती म्हणजे हा काय सांगतो ते डोक्यातून, एकूण म्हणजे हा ईश्वर अवतार, हा जो कृष्ण हा जो अवतार आहे, जो अर्जुनापुढे त्याने आपलं अवतारत्व स्पष्ट केलेलं आहे, हे कशा प्रकारचं आहे तर हा श्री अरविंदांनी मांडलेला एक फार महत्त्वाचा विचार आहे. आणि तो असा आहे की मानवामध्ये, साध्या मानवामध्ये, कारण कृष्ण मानव होता, मानव म्हणूनच तो जगलेला आहे, मानव म्हणूनच तो जन्मलेला आहे, तर मानवामध्ये ईश्वरत्व कसं असतं किंवा ईश्वरत्व कसं प्रकट होऊ शकतं ह्याचं उदाहरण अवतार आपल्याला देतो. मानवामध्ये ईश्वरत्व कसं प्रकट होऊ शकतं, ईश्वरत्व प्रकट कसं होऊ शकतं ह्याचं उत्तम उदाहरण आपल्याला अवतारामध्ये दिसतं. की तो आहे मानव, पण वागतो, त्याचं सगळं वागणं जे आहे ते जणू काही ईश्वरच आहे असं वाटतं. तर ईश्वरत्व कसं प्रकट होतं, ईश्वराची कार्यशक्ती, ईश्वराची प्रकृती, ईश्वराची जाणीव ही त्याच्यामध्ये कशी असू शकते हे माणसांना अनुभवाला यायला लागतं. म्हणजेच ईश्वरत्व कसं प्रकट होऊ शकतं हे त्या अवतारामध्ये दिसत असतं असं श्री अरविंद म्हणतात. आणि म्हणून ते असं म्हणतात की ह्या म्हणजे जरी हा अवतार म्हणून जरी राहिला नाही तरी त्याच्यातलं जे ईश्वरत्व आहे ते आपल्या विचारामध्ये कायम राहिलं पाहिजे. जे मगाशी मी सांगत होते त्यात
त्या संदर्भातच हा विचार आहे की त्याच्यातलं ईश्वरत्व, ईश्वरी गुण, त्याच्यातली ईश्वरी प्रकृती आपल्या ध्यानामध्ये कायम राहिली पाहिजे. आणि त्याच्याशी साधर्म्य, जे आपण म्हणतो की ईश्वराशी साधर्म्य म्हणजे काय, आपण ईश्वरासारखे कसे होणार, आपण काही ईश्वराचं रूप आपल्याला येणार नाही, पण ईश्वरासारखं होणं ह्याचा अर्थच असा की ईश्वरी जाणीव, ईश्वरी ज्ञान, ईश्वरी प्रकृती ही आपल्यामध्ये आपण निर्माण केली पाहिजे. आणि अशा प्रकारे आपण ईश्वरत्व हा आपला जे अवताराने आपल्या पुढे प्रकट केलेलं आहे ते ईश्वरत्व आपण लक्षात ठेवलं पाहिजे. पण तरीही श्री अरविंद असं म्हणतात की जरी ईश्वरी प्रकृती त्याच्यामध्ये असली तरीसुद्धा हा कृष्ण, आपण कृष्णाचाच आता विचार करूया, कृष्ण हा जो अवतार आहे हा अवतार एक मानव म्हणूनच जगलेला आहे. हे फार महत्त्वाचं आहे की तो मानव म्हणूनच जगलेला आहे. लोक त्याला मानव म्हणूनच ओळखत होते, केवळ तो ब्रह्मज्ञ आहे एवढंच माहिती होतं, पण तो मानव आहे हेच लोकांच्या डोळ्यासमोर होतं किंवा लोक जाणत होते. आणि मग असा प्रश्न निर्माण होतो की त्यांनी सर्व लोकांसमोर आपलं अवतारत्व का प्रकट केलं नाही. त्यांनी असे निरनिराळे चमत्कार केले असते, निरनिराळ्या काहीतरी गोष्टी, असंभव अशा काहीतरी गोष्टी त्यांनी जर घडवून आणल्या असत्या तर काय हरकत होती. लोकांना तर हा ईश्वर आहे असं वाटलं असतं. पण तसं कृष्णाने केलेलं नाही आहे. कृष्ण सतत मानव म्हणूनच जगलेला आहे. आणि श्री अरविंद म्हणतात की त्यांनी मानव म्हणून जगणं हेच आवश्यक होतं, हेच आवश्यक होतं. त्यांनी ईश्वर म्हणून जर त्यांनी आपलं काही मोठे चमत्कार करून दाखवले असते तर ते अयोग्य ठरलं असतं. तो मानव, साधा मानव आहे हेच त्याचं रूप हे आवश्यक होतं. ह्याचं कारण असं की जर त्याला, अर्जुनाला आणि इतरांना काय दाखवायचं होतं तर कोणत्याही माणसामध्ये ईश्वरत्व असतं आणि ते ईश्वरत्व प्रकट झालं तर आपलं रूप कसं होऊ शकतं हे त्यांनी आपल्या स्वतःच्या उदाहरणाने लोकांना दाखवलेलं आहे की ईश्वरत्व जर प्रकट झालं तर रूप कसं असतं. मानवच आहे पण तो ईश्वरा समान कसा असू शकतो हे त्यांनी आपल्या उदाहरणाने दाखवलेलं आहे. आणि जर समजा त्याच्या ऐवजी त्यांनी जर फक्त नुसते चमत्कार केले असते आणि काहीतरी असंभव अशा काहीतरी गोष्टी घडवून आणल्या असत्या तर लोकांना काय वाटलं असतं, छे छे हा माणूस नाही आहे आपल्यासारखा, हा कोणीतरी वेगळा आहे. आणि मग कसं असतं की आपल्याला सुद्धा पहा, आपल्यासारख्या लोकांचं उदाहरण आपल्या डोळ्यासमोर असलं की ही माझी मैत्रीण आहे, ही अशी चांगली वागते, मलाही तसंच वागलं पाहिजे असं जे आपल्याला वाटतं. किंवा माझी आई, माझे वडील, माझी भावंडं अशी वागतात त्याप्रमाणे मला वागलं पाहिजे. म्हणजे मानव म्हणून उदाहरण ज्या वेळेला आपल्या डोळ्यासमोर असतं त्यावेळेला त्याचं अनुकरण करणं आपण करतो. पण ज्या वेळेला हा मानव नाहीच आहे, हा ईश्वरच आहे अशी जर प्रतिक्रिया लोकांची झाली असती तर लोकांना असं वाटलं असतं काय नाही तरी ईश्वरच आहे, तो काय वाटेल ते करू शकेल, आपल्याला काय, आपण काही त्याच्यासारखं होऊ शकत नाही असं झालं असतं. आणि ते घडू नये म्हणून त्यांनी आपलं मानवी रूप कधीही बदललेलं नाही किंवा आपलं मानवी रूप कधीही सोडलेलं नाही किंवा लोकांपुढे आपण ईश्वर आहोत असं कधीही त्यांनी प्रकट केलेलं नाही. फक्त श्री अरविंद आपल्याला एकच असं सांगतात की ह्या अवतारामध्ये तो ईश्वरच आहे शेवटी आणि त्यामुळे त्याच्यामध्ये काही असामान्य अशा शक्ती निश्चितपणे आहेत. ईश्वर असल्यामुळे काही असामान्य शक्ती त्याच्यामध्ये निश्चित असतात आणि त्या असामान्य शक्तींचा त्यांनी कधीच उपयोग करू नये असं नाही.
कधीच उपयोग करायचा नाही. म्हणजे त्यांनी सतत चमत्कार करायचे नाही, पण त्याच्या असामान्य शक्तींचा त्यांनी अजिबात उपयोग करायचा नाही असं नाही आहे. आणि म्हणून कृष्णाचंच उदाहरण श्री अरविंद देतात आणि ते असं म्हणतात की कृष्णाने सुद्धा आपल्या जीवनामध्ये अशा काही घटना घडवून आणल्या की ज्या सामान्य माणसाच्या दृष्टीने अशक्य होत्या. सामान्य माणसाला ते कधीच घडवता आलं नसतं. अशा काही घटना त्यांनी घडवून आणल्या. कौरव पांडव युद्धामध्ये त्यांनी अशा घटना घडवल्या आहेत. महाभारतातल्या इतर काही गोष्टींमध्ये त्यांनी अशा घटना घडवल्या आहेत. आणि सर्वात महत्त्वाची आणि तुम्हाला सर्वसाधारणपणे माहिती असलेली पण आठवण करून देण्यासाठी म्हणून ही घटना सांगते की अतिशय महत्त्वाची घटना की ज्या ठिकाणी त्यांनी आपली ईश्वरी शक्ती दाखवली आहे. आणि ती घटना म्हणजे अशी की हे पांडव कौरव युद्ध जे झालं त्या युद्धामध्ये आपल्या सर्वांना माहिती आहे अभिमन्यूचा वध झाला. आणि अभिमन्यूचा वध झाला त्यावेळेला त्याची पत्नी गर्भवती होती. आणि अश्वत्थामा अशा प्रकारचा होता की द्रोणाचार्य त्याचे पिता त्यांचा वध जो केला गेलेला होता त्याला बदला घ्यायचा होता, सूड घ्यायचा होता. आणि त्यामुळे अश्वत्थाम्याने ब्रह्मास्त्र हे त्या हिच्या गर्भवती त्या स्त्रीच्या गर्भावरती टाकलं आणि त्यामुळे तो गर्भ आतमध्ये मृत खरं म्हणजे झाला. ही परिस्थिती घडली. ह्या परिस्थितीमध्ये हे ज्या वेळेला घडलं त्यानंतर कृष्णाने आपलं दिव्यत्व आपलं ईश्वरत्व कसं प्रकट केलं तर पहिलं म्हणजे अश्वत्थाम्याला त्यांनी शाप दिलेला आहे. तुम्हाला माहिती असेल अश्वत्थाम्याला त्यांनी 3000 वर्ष तू असाच कारण त्याला इथे जखम जी झालेली होती कपाळावरती अशी भळभळणारी रक्ताने भळभळत असलेली ती जखम आणि ती वेदना सहन करत तू 3000 वर्ष तू असाच जगशील, तू मरणार नाहीस. म्हणजे नुसतं अमरत्व नाही आहे ते, त्याला वेदनानी सहाय म्हणजे भयंकर असं सहन करता येणार नाही अशा परिस्थितीमध्ये त्याला जगवलं. हा एक पहिला त्यांनी हे केला. आणि शाप देणं किंवा कुठल्याही गोष्टीने हे करणं हे असे ईश्वरी चमत्कार आहेत. हे काही आपण करू शकत नाही माणसं. हा ईश्वरी चमत्कार आहे. आणि त्याचबरोबर त्यांनी केलेला सर्वात महत्त्वाचा चमत्कार म्हणजे ती अभिमन्यूची पत्नी ज्या वेळेला प्रसूत झाली त्याच्या आधी कृष्ण त्या ठिकाणी पोचलेला होता. आणि कृष्णाने ते बालक गर्भातून बाहेर आलं आणि पाहिलं तर ते मृत होतं. आणि ते मृत बालक पाहिल्यानंतर ती माता अर्थातच ती काय सर्वच स्त्रिया भयंकर अश्रू ढाळत होत्या. आणि त्या उत्तरेने तर ह्याला कृष्णाला पाय धरले त्याचे आणि काही करून तू मला ह्यातून सोडव, पण हा आमचा वंशाचा अधिकारी आहे, त्याला तू वाचव, माझा पुत्र तू वाचव, असं तिने इतक्या करुणा भाकली त्याची. आणि त्यावेळेला त्यांनी काही प्रतिज्ञा केली. अर्थात मी एवढं सखोल जात नाही. त्यांनी काही प्रतिज्ञा केली आणि त्या प्रतिज्ञेमध्ये ती प्रतिज्ञा करून त्यांनी तो गर्भ पुन्हा जिवंत केला, ते मूल पुन्हा जिवंत केलं. हा प्रचंड मोठा चमत्कार आहे. आणि म्हणून श्री अरविंद म्हणतात की ह्या अवतारांमध्ये अशा प्रकारच्या असामान्य अलौकिक अशा शक्ती असतात. म्हणजे ज्या ईश्वरी शक्ती आहेत त्या अर्थातच त्यांच्यामध्ये असतात, पण तरीसुद्धा त्या शक्ती त्यांनी सतत वापरायच्या नसतात. त्यांनी त्याचं प्रदर्शन करायचं नसतं. सतत आपले चमत्कार करतच राहिले असं स्वरूप त्यांनी यायला द्यायचं
द्यायचं नाही, का यायला द्यायचं नाही. जर ते तसे वागले तर त्यांच्या अवतार होण्याचा किंवा अवतरित होण्याचं जे उद्दिष्ट आहे की एक मानव ईश्वरासारखा वागू शकतो, हे लोकांपुढे किंवा अर्जुनापुढे त्याला सिद्ध करायचं होतं. आणि म्हणून तो अवतरित झालेला होता. ते उद्दिष्टच मुळीनं हे झालं असतं, ते सिद्धीला गेलं नसतं. आणि म्हणून त्यांनी कधीही अशा प्रकारे चमत्कार करायचे नाहीत, मानवासारखंच जगायचं. पण तरीसुद्धा त्याच्यामध्ये असलेली जी ईश्वरी प्रकृती आहे, त्या ईश्वरी प्रकृतीने, त्याच्या ईश्वरी ज्ञानाने योग्य प्रकारे मार्गदर्शन लोकांना जितकं देता येईल तितकं त्यांनी द्यायचं. आणि त्याचप्रमाणे कृष्णाने, आपण जर महाभारत व्यवस्थित अभ्यासलं तर आपल्याला कळतं की अनेकांना कृष्णाने सल्ला दिलेला आहे. गीतोपदेश आपल्याला फक्त माहिती असतं, अर्जुनाला केलेला उपदेश आपल्याला माहिती असतो, पण ह्या महाभारतामध्ये अनेकांना त्यांनी अशा प्रकारचा सल्ला दिलेला आहे. योग्य काय, अयोग्य काय, सत्य काय, असत्य काय, धर्म काय, अधर्म काय, या सर्वाबद्दलचं इतकं सुंदर विवेचन आपल्याला महाभारतामध्ये कृष्णाच्या तोंडी निरनिराळ्या व्यक्तींच्या संदर्भामध्ये आढळतं. आणि अशा प्रकारे मार्गदर्शन त्यांनी द्यायचं आहे. त्यांनी आपल्या ईश्वरी प्रकृतीचं उपयोग करायचा आहे, पण तरीसुद्धा चमत्कार न करता एका साध्या मानवासारखं राहून त्यांनी लोकांना, म्हणजे त्याचं जे उद्दिष्ट आहे की मानव ईश्वरासारखा होऊ शकतो, हे त्यांना अर्जुनाला पटवायचं होतं. की एखादा मानव ईश्वरासारखा होऊ शकतो, तू माझ्याकडे बघ. जसं त्यांनी आधी एक उदाहरण दिलंय की मला कर्म करण्याची काय आवश्यकता आहे, तरी मी कर्म करतोय. हे आपलं उदाहरण आधी दिलं आणि लगेचच ही अवतार कल्पना आलेली आहे गीतेमध्ये. आणि त्याहीमध्ये असंच आहे की तू माझं उदाहरण बघ अर्जुना, तू माझ्यासारखा हो. तिथे असा एक गीतेमध्ये एके ठिकाणी त्यांनी म्हटलेलं आहे, मद्भावम आगतः, असा उल्लेख आहे. मद्भावम आगतः याचा अर्थ असा आहे, भाव याचा अर्थ भावना नव्हे, भाव याचा अर्थ प्रकृती. माझी जी प्रकृती आहे ना, ईश्वरी प्रकृती, माझी जी जाणीव आहे ती ईश्वरी जी जाणीव माझ्यामध्ये आहे, ईश्वरी ज्ञान जे माझ्यामध्ये आहे, ईश्वरी प्रकृती जी माझ्यामध्ये आहे, तशीच तुझी होऊ दे. आणि तू तसा झालास की तू पूर्णता संपन्न होशील. आणि तू पूर्णता संपन्न झालास की मग म्हणजे तू माझ्यासारखाच झालास आणि सगळं कर्म तू माझ्यासारखंच करायला लागलास, माझ्यासाठीच करायला लागलास की मग तुला कर्माचे कुठलेही परिणाम किंवा कर्मबंध भोगावे लागणार नाही. अशी ही अवतार कल्पना आहे की ह्या कर्माशी ती संबंधित आहे. लक्षात घ्या, कर्मयोगाशी ती संबंधित आहे. अवतार कल्पना ही कर्मयोगाशी संबंधित आहे. उगीचच आपला कृष्ण अवतार होता हे सांगण्याचं गीतेचं उद्दिष्ट नाही आहे. आपल्या कर्माशी ती संबंधित कशी करून घेतलेली आहे की ईश्वर जसा कर्म करतो तसं कर्म मानवाने करावं, हे सांगण्याच्या उद्दिष्टाने हे सगळं तो अवतरितही त्याच्यासाठी झालेला आहे. आणि आपण जर विचार केला तर खरोखरच आपल्या भारतीयांच्या मनामध्ये आज कृष्ण नाही, आज राम नाही, तरीसुद्धा आपल्या मनातून हे आदर्श गेलेले नाही. त्यांच्या निश्चितपणे रामाचं, आता आपण कृष्णाबद्दल बोलतोय, रामाबद्दल सुद्धा आपल्याला माहिती आहे, एका क्षणामध्ये त्याला आत्ता सुख तर आत्ता दुःख अशी वेळ त्याच्यावरती किती वेळा आलेली आहे की त्याला हे सिंहासन मिळणार, राज्यारोहणाचा प्रसंग आहे आणि त्यासाठी तो तयार झालेला आहे. आणि आपल्या पित्याचा आशीर्वाद घ्यायला म्हणून तो जातो काय तिथे, किती आनंदात असेल. आणि तिथे जातो काय, आणि तिथे गेल्यानंतर त्याला लगेच कळतं की त्याला वनवासात जायचं. म्हणजे एक प्रसंग सुखाचा, एक प्रसंग दुःखाचा, पण राम निश्चल आहे.
निश्चल आहे, ह्या ज्या त्यांच्या वृत्ती आहेत त्या आदर्श वृत्ती आहेत आणि त्या आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये टिकाव्यात आणि टिकलेल्या आहेत आणि त्या टिकाव्यात अशी एकूण कल्पना आहे. आज थांबते.